जसं आपण आपली बॉडी वर्क करते तसं कॅलरीज बर्न होतात, म्हणजे वर्क डन हीटमध्ये कन्वर्ट झालं. त्याच पद्धतीने हीट एनर्जी सुद्धा वर्कमध्ये होते. पाण्याचं पातेलं जर तुम्ही ठेवलं गरम करायला तर खालून तू हीट एनर्जी देणार. त्याच्यावरती जर झाकण ठेवलं तर ते झाकण थोड्या वेळाने असं हलतं की नाही, असं हलतं की नाही पाणी गरम झाल्यावर. म्हणजे हीट एनर्जी कशात कन्वर्ट झाली, त्या झाकणाच्या कायनेटिक एनर्जीमध्ये. याचा अर्थ हीट कॅन बी कन्वर्टेड इनटू वर्क अँड वर्क कॅन बी कन्वर्टेड इनटू हीट. दिस इज नथिंग बट थर्मोडायनामिक्स. सुरू करू आपण एकदम डिटेलमध्ये. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय तर काही गोष्टी तुम्हाला सांगतो. एक तुमचा चॅप्टरच्या डोक्यात एकदम फ्लो तयार झाला पाहिजे की नक्की आपण काय करतोय, म्हणजे एकदम सगळं स्मूथ होईल. ठीक, काळजी करू नका. कन्सेप्ट, फॉर्म्युला, न्यूमरिकल, PYQ सगळं कव्हर केले. पोट भरून लेक्चर आहे, एन्जॉय करा. ठीक, सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला सांगितलं हीट आणि वर्क एकामेकांमध्ये जे आपण कन्वर्ट करतो ना तेच आपण थर्मोडायनामिक्स मध्ये शिकतो. ठीक, आता माझ्याकडे आहे ना, याला आपण पिस्टन म्हणतो. पिस्टन म्हणजे काय, एक रॉड अटॅच असतो आणि त्याला सिलेंडर सारखं, म्हणजे एक असा एक रॉड आहे आणि हा सिलेंडरच्या आतमध्ये ती सिस्टम आहे. ठीक, याच्या आतमध्ये काय सर, याच्या आतमध्ये बेटा खूप सारे गॅस पार्टिकल आहे आणि ते गॅस पार्टिकल कसे ना रॅन्डम मोशन करतात, असं रॅन्डम मोशन करतात, इकडे धडक तिकडे धडक सगळीकडे धडक. तर ज्याला मी बघतो, ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे त्याला आपण म्हणतो सिस्टम. हे बेसिक तुम्हाला माहिती असेल. हे सिलेंडर आहे, हे पिस्टन आहे, याच्या आतमध्ये गॅस आहे, आयडियल गॅस आहे. ज्याला मी स्टडी करतो ते सिस्टम आणि त्याच्या आजूबाजूचं काय आपण सराउंडिंग आहे. तर आता सर हे सांगा हीट वर्क मध्ये कसं कन्वर्ट होते. तर जसं आपण गाडी आहे आपली, जर 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक इंजिन तुम्ही जेव्हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जाल ना तेव्हा तुम्ही शिकाल की जसं आपण हीट एनर्जी देतो, याला जर मी गरम केलं, गाडीमध्ये पेट्रोल टाकलं, पेट्रोलचं कंबशन होतं आणि म्हणजे आपण हीट एनर्जी देतो. आता ती हीट एनर्जी काय करते, हीट एनर्जी दिली ना इथे तर हे जे गॅस पार्टिकल आहे ना हे जोरजोरात डान्स करायला लागतील, त्यांची वेलॉसिटी वाढेल. वेलॉसिटी वाढली तर जास्त वेलॉसिटीने या पिस्टनला तो स्ट्राईक करणार, गॅसचा मॉलिक्यूल. जास्त वेलॉसिटी म्हणजे जास्त मोमेंटम. तुम्हाला आठवत असेल आपण मागच्या लेक्चरला KTG मध्ये रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज फोर्स असं केलं होतं. म्हणजे हे गॅस मॉलिक्यूल याच्यावर काहीतरी फोर्स लावतायत या पिस्टनवर. सर फोर्स लावला तर याची डिस्प्लेसमेंट होणार आणि ती डिस्प्लेसमेंट झाली की वर्क डन होणार. म्हणजे हीट एनर्जी कशात कन्वर्ट झाली, वर्क डन मध्ये कन्वर्ट झाली. आता अजून एक गोष्ट आहे याच्यात, काय गोष्ट आहे की जी हीट एनर्जी आहे ती वर्क डन मध्ये तर कन्वर्ट होते, त्याचबरोबर हे जे गॅस मॉलिक्यूल आहे जे आधी असे मोशन करत असतील हळूहळू रूम टेम्परेचरला, हीट दिल्यावर कसे करतात, असे जोरजोरात करतात. म्हणजे त्यांची कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढली म्हणजे कुठली एनर्जी वाढली, इंटरनल एनर्जी वाढली. म्हणजे एसेन्शियली माझी जी हीट एनर्जी आहे ती कशात जाते, इंटरनल एनर्जी वाढवायला प्लस वर्क डन करायला. दिस इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मी फक्त कल्पना देतोय तुम्हाला, बरं का. आपण डिटेलमध्ये बघू. बस हे शिकायचं बेटा आपल्याला. वर्कला पण हीटमध्ये कन्वर्ट करता येतं. सपोज मी याला इकडे कंप्रेस केलं म्हणजे मी वर्क डन केलं. आता जसं तू कंप्रेस करशील हा व्हॉल्यूम छोटा होईल, व्हॉल्यूम छोटा झाला तर हे एकमेकांना जास्त धडकतील. एकमेकांना जास्त धडकले की यांची स्पीड वाढेल, म्हणजे इंटरनल एनर्जी वाढेल. म्हणजे काही इंटरनल एनर्जी वाढेल आणि उरलेली हीट बाहेर जाईल. म्हणजे हेच चालू आहे नुसतं चॅप्टरमध्ये की हीटला इंटरनल एनर्जी आणि वर्क डन मध्ये कन्वर्ट करा आणि खुश राहा. चला आपण थोडं आता डिटेलमध्ये बघू. काही गोष्टी आपल्याला स्टडी कराव्या लागतील. हे बोर्डच्या पुस्तकात पॉइंट्स दिलेत पण मी कव्हर करतोय म्हणजे आपलं काही सुटायला नको. तुम्हाला असंही वाटेल की तुम्ही बोर्डाचा अभ्यास करतायत. ठीक, आता सिस्टम काय असतं. सो सिस्टम इज द स्पेसिफिक पार्ट ऑफ द युनिवर्स चूजन फॉर स्टडी. काही पण गोष्ट जी तुम्ही स्टडी करताना, जसं तुमचा क्लासरूम आहे, क्लासरूमचे विद्यार्थी जर गॅस मॉलिक्यूल आहे तर क्लासरूम इज अ सिस्टम. आलं लक्षात. जसं एक्झाम्पल काय, गॅस इन अ पिस्टन, वॉटर इन अ बीकर. सराउंडिंग काय, तर उरलेलं सगळं सराउंडिंग आहे. क्लासच्या बाहेर जे काही आहे ते सराउंडिंग आहे. ठीक, तसं एव्हरीथिंग एक्सटर्नल टू द सिस्टम. आणि या सिस्टम आणि सराउंडिंग मध्ये इंटरॅक्शन होत असतं. काही विद्यार्थी बाहेर जातील, काही विद्यार्थी आतमध्ये जातील, टीचर आतमध्ये येतील वगैरे वगैरे, है ना. कसं इंटरॅक्शन होतं जर मी तुम्हाला सांगितलं की हीट एनर्जी एखादी सिस्टम घेऊ शकते, एखादी सिस्टम हीट एनर्जी देऊ शकते, है ना. इंटरनल एनर्जी वाढू किंवा कमी होऊ शकते. वर्क डनचं पण वेगवेगळ्या केसेस आहेत. बाउंड्री म्हणजे काय, या दोघांना सेपरेट करणारी गोष्ट, बरोबर. म्हणजे हा माझ्याकडे क्लास आहे आणि हे बाकी सराउंडिंग आहे, तर ही झाली बाउंड्री. आतमधली सिस्टम, बाहेरचं सराउंडिंग आणि ही मधली वॉल काय बेटा, बाउंड्री.
तीन टाईपच्या सिस्टम असतात. एकदम फास्ट जाऊ, याचा थेरॉटिकल पोर्शन आहे. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. ओपन सिस्टम म्हणजे काय? ओपन सिस्टम म्हणजे क्लासचा आवाज पण बाहेर जातोय, क्लासमध्ये जे विद्यार्थी बडबड करतायत त्यांचा आवाज बाहेर जातोय, म्हणजे एनर्जी पण बाहेर जाते, एनर्जीचा एक्सचेंज होतोय आणि विद्यार्थी पण बाहेर जाऊ शकतात. दरवाजे उघडे आहेत है ना, म्हणजे मॅटर आणि एनर्जी दोघांचाही एक्सचेंज होतोय बाहेर. काय बघा, एक्सचेंजेस मास अँड एनर्जी. एक्झाम्पल काय बेटा? ओपन केटल. चहा घे, चहा पिऊ नको, लक्ष दे इकडं. चहा घे, गरम चहा जो राहील त्याला कपमध्ये ठेव, कपाच्या वरती काही ठेवू नको. ओपन केटल म्हणजे हीट एनर्जी पण जाणार आहे कारण तो कूल होणार आहे चहा, आणि त्याचबरोबर काही मॅटर पण एस्केप करणार आहे, त्या वाफेच्या फॉर्ममध्ये काही मास पण त्याचं एस्केप करेल. बरोबर. क्लोज सिस्टम. क्लोज सिस्टम काय की फक्त एनर्जी एक्सचेंज होते, फक्त एनर्जी. याचं उदाहरण, क्लासचा दरवाजा बंद करून द्या, आता तुम्ही जी बडबड कराल बाहेर ऐकू जाईल, एनर्जी तर एक्सचेंज होते पण मास एक्सचेंज होत नाही. जे विद्यार्थी आहेत, आपले गॅस पार्टिकल आहेत, ते बाहेर जाणार नाही. सो नो मास ट्रान्सफर. एक्झाम्पल काय? गॅस इन अ सील्ड कंटेनर. चहाच्या वर झाकण टाक, विषय संपून टाक. ठीक, एनर्जी आजही चहा थंड होणार आहे पण ते गॅस पार्टिकल कुठे जाणार नाही, मॉलिक्युल्स कुठे जाणार नाही, मास तेवढंच राहील. आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम म्हणजे आता क्लासला काय करायचं ना, साऊंड प्रूफिंग करून टाकायचं. साऊंड प्रूफिंग म्हणजे आता विद्यार्थ्याचा आवाज बाहेर जाणार नाही, बाहेरचा आवाज पण आतमध्ये येणार नाही आणि विद्यार्थी कुठे जाऊ शकत नाही, दरवाजाही बंद आहे. म्हणजे ना तर मास ना तर एनर्जीचा एक्सचेंज होतो. याचं उदाहरण काय? थर्मास फ्लास्क है ना, आयडियल इज थर्मास फ्लास्क. ना आतमधल्या चहाचं टेम्परेचर चेंज होणार कारण इन्सुलेटेड आहे, इन्सुलेटेड आहे, ना तर मॅटर एक्सचेंज होईल कारण सगळीकडून बंद आहे. कळालं? कळालं? एकदम भारी सर, एकदम सोपं आहे सर, एकदम सोपं आहे. नंतर आहे बेटा स्टेट ऑफ अ सिस्टम. स्टेट. तुला विचारलं तू बरा आहे का, तू म्हणशील हा बरं आहे. तू जेवण झालं का, तू तू काय करतो, कितवीत आहे, किती मार्क्स पडतात, हे तुझं बरं असण्याचं पॅरामीटर आहे. तसंच गॅससाठी काय पॅरामीटर आहे? एखादा गॅस किंवा एखाद्या सिस्टमसाठी काय आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. प्रेशर, की बाबा गॅसचं प्रेशर काय आहे. गॅसचं प्रेशर म्हणजे काय? तो गॅस जो आहे, ते मॉलिक्यूल जे आहे त्या पिस्टनला किती जोरात मारतायत, दॅट इज गॅसचं प्रेशर. नंतर व्हॉल्यूम, नंतर टेम्परेचर, नंतर इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी, हे तर केटीजी मध्ये शिकलोय आपण. हे म्हणजे असतं बेटा स्टेट ऑफ अ सिस्टम है ना. त्याच्यानंतर थर्मोडायनेमिक प्रोसेस. थर्मोडायनेमिक प्रोसेस. थर्मोडायनेमिक प्रोसेस म्हणजे काय की जर मी एखादी प्रक्रिया केली, म्हणजे एक्सपान्शन केलं, पिस्टनला फोर्स लावून एक्सपान्शन केलं किंवा कॉन्ट्रॅक्शन केलं, काहीही केलं, पण हे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर किंवा इंटरनल एनर्जी जर चेंज झाले तर त्याला मी प्रोसेस म्हणतो है ना. जसं आता वेगवेगळ्या प्रोसेस आहेत बघा, आयसोथर्मल, आयसोबारिक, आयसोकोरिक, ॲडियाबॅटिक, सगळं डिटेलमध्ये बघायचं आपल्याला. हां, त्याच्यानंतर काय? क्वाझिस्टॅटिक प्रोसेस. क्वाझिस्टॅटिक म्हणजे काय? जे पण आपलं एक्सपान्शन होणार आहे, एक्सपान्शन किंवा कॉन्ट्रॅक्शन होणार आहे त्या पिस्टनचं, पिस्टन असा जाईल किंवा असा जाईल तर ते एकदम स्लो होणार आहे, अत्यंत स्लो, सो दॅट आपल्याला प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी प्रत्येक पॉइंटची माहिती राहील आणि आपण इक्वेशन लावू शकू. ठीक आहे. इनफायनाइटली स्लो प्रोसेस, एकदम आयडियल प्रोसेस, इनफायनाइटली स्लो. ठीक. त्याच्यानंतर काय? सिस्टम रिमेन्स इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम ॲट ऑल स्टेजेस. थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजे 3 प्रकार असतात, बोर्डच्या पुस्तकात दिलेत. काय काय प्रकार आहे सर? थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम. थर्मल म्हणजे काय की कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. म्हणजे काय नेहमी कॉन्स्टंट टेम्परेचर आहे का? नाही 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 नाही, प्रत्येक स्टेजला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. जसं बघा, ही पिस्टन अशी होती, ही थोडी थोडी अशी इकडे मूव्ह केली, इकडे मूव्ह केली, इकडे मूव्ह केली, तर इकडे T1 असेल, इकडे T2 असेल, पण हे T2 बदलणार नाही, या पॉइंटला तेवढंच राहणार T2 जेव्हा ते इथे आहे ते. सो दॅट मला इथे PV इज इक्वल टू NRT इक्वेशन लावता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे नेट फोर्स नाही आहे, आरामात स्लो मोशन चालू आहे. आणि केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे कॉन्स्टंट कंपोजिशन आहे, म्हणजे काही त्याचा केमिकल चेंज होत नाही की मध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन बनून काहीतरी वेगळा झाला आणि केमिस्ट्री सुरू झाली, तसं काही नाही. ते एकदम बेसिक गोष्टी आहे, हे तुम्ही सगळ्या वाचल्या असणार. त्याच्यानंतर बेटा या 3 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. काय सर? इंटरनल एनर्जी तुला माहिती आहे? इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते? कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्यूल. याच्यावर प्रश्न विचारलाय केटीजी मध्ये, हे खूप डिटेलमध्ये सांगितलंय म्हणून पहिले सांगणार नाही. इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस. कशावर डिपेंड करतं? ओनली अँड ओनली ऑन टेम्परेचर, राईट. त्याच्यानंतर बेटा वर्क. मी तुम्हाला सांगितलं वर्क कोण करतं, वर्क कोण करतं तर ते पिस्टन आहे किंवा तो गॅस आहे, तो गॅस धक्का मारतो पिस्टनच्या मार्फत कोणावर सर? सराउंडिंगवर वर्क होतं. ठीक आहे. बघा काय म्हणतंय, एनर्जी ट्रान्सफर ड्यू टू फोर्स ऍक्टिंग थ्रू डिस्प्लेसमेंट.
मी सांगेल पुढे फॉर्म्युला काय असतो वगैरे. वर्क डन ड्युरिंग एक्सपान्शन ऑफ द गॅस, हे वर्क डन आहे. ठीक आहे, वर्क डन बेसिक आहे. त्याच्यानंतर हीट, हीट म्हणजे जे आपण देतो एनर्जी ट्रान्सफर ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, है ना. हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आता कामाच्या गोष्टींवर येऊ. हे विचारू शकतात की व्हॉट इज झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मी फर्स्ट लॉला येणार आहे. फर्स्ट लॉच्या आधी आपण झिरोथ लॉ बघू. काय असतो सर झिरोथ लॉ? तर बेटा झिरोथ लॉ मध्ये काय असतं की जर दोन सिस्टम, बघा, इफ टू सिस्टम्स आर ईच इन थर्मल इक्विलिब्रियम विथ अ थर्ड सिस्टम, म्हणजे काय म्हणायचंय त्यांना की ए आणि सी सपोज. ठीक आहे, आता बघा काय, ए आणि सी चं सेम टेम्परेचर आहे, म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम आहे, म्हणजे हीट एनर्जी फ्लो होत नाही. त्याच पद्धतीने ए आणि बी चं सेम टेम्परेचर आहे, तर 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 बी आणि सी चं सुद्धा सेम टेम्परेचर राहील. हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे, म्हणजे ते दोन्ही आपसात मित्र आहे. दॅट इज झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मी एवढं बेसिक का सांगतोय तुम्हाला? यासाठी सांगतोय कारण की सीईटी डायरेक्ट एमसीक्यू विचारू शकते, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिगार्डिंग झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायचा की या दिस लॉ हेल्प्स इन डिफाइनिंग टेम्परेचर. सगळ्यात पहिले कोणी टेम्परेचर डिफाइन केलं? तर त्यांनी केलं बेटा झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्यांनी म्हटलं की टेम्परेचर अशी क्वांटिटी आहे, टेम्परेचर अशी क्वांटिटी आहे ज्यामध्ये दोन गोष्टी इक्विलिब्रियम मध्ये राहू शकतात, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. बरं का, टेम्परेचर सेम आहे तर हीटचा ट्रान्सफर होणार नाही. इतका बेसिक आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. त्याच्यानंतर हे महत्वाचं आहे काय सर की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. इथून प्रश्न आहे. या लेक्चरमध्ये मी फर्स्ट लॉ सगळा कव्हर करणार, पुढच्या लेक्चरमध्ये सेकंड लॉ कव्हर करू. संपला आपला टॉपिक. ठीक आहे, काय बघा बेटा, हीट सप्लाय टू द सिस्टम. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जेवढी हीट दिली मी सिस्टमला, जेवढी हीट दिली ती दोन गोष्टींमध्ये जाणार. कशात जाणार सर? एक तर इंटरनल एनर्जी वाढवायला, म्हणजे एकतर गॅसची कायनेटिक एनर्जी वाढायला, किंवा प्लस वर्क डन है ना. जसं बेटा मगाशी मी तुम्हाला डायग्राम बनवून सांगितलं होतं. इकडे जर तुम्ही बघायला गेले, कुठे आहे सर ते, इकडे जर आपण बघितलं याच्यामध्ये की एकतर माझ्या गॅसेसची कायनेटिक एनर्जी वाढेल, है ना. दोन्ही होऊ शकतात गोष्टी सायमल्टेनियसली, काही प्रॉब्लेम नाही. आणि हा जो फोर्स आहे ना बेटा, हा फोर्स या पिस्टनवर लागतोय आणि पिस्टनचं डिस्प्लेसमेंट होतंय ना, म्हणजे काही ना काही वर्क डन होतंय. आलं लक्षात? तर दॅट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मी एकदम सोप्या भाषेत त्याला असं सांगू शकतो की जर मला माझ्या आईवडिलांनी पैसे दिले, तर मी एकतर ती पॉकेट मनी म्हणून वापरू शकतो. पॉकेट मनी म्हणजे इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. वर्क डन म्हणजे काय? एक तर खर्चू शकतो. आलं लक्षात? याच्यात तुम्हाला काही गोष्टी माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे सर? की बेटा की जी इंटरनल एनर्जी आहे डेल्टा यू, याला कसं लिहितो आपण? चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे सर U2 मायनस U1. फायनल इंटरनल एनर्जी मायनस इनिशियल इंटरनल एनर्जी. याचा एकमेव फॉर्म्युला आहे NCV डेल्टा टी, NCV T2 मायनस T1, NCV T2 मायनस T1 फॉर ऑल प्रोसेस. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं हा फक्त कॉन्स्टंट व्हॉल्यूम साठी आहे. नाही, हा सगळ्या प्रोसेससाठी आहे इंटरनल एनर्जीचा चेंज. त्याच्यानंतर हे जे आहे ना बघा, कशावर डिपेंड करतं? फक्त टेम्परेचरवर डिपेंड करते. फायनल टेम्परेचर आणि इनिशियल टेम्परेचरवर डिपेंड करते इंटरनल एनर्जी. याचा अर्थ दिस इज कॉल्ड एज व्हॉट? स्टेट फंक्शन. ठीक आहे, पाथ फंक्शन नाहीये, स्टेट फंक्शन आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे पाथ फंक्शन आणि स्टेट फंक्शन काय असतं? सांगतो तुम्हाला, बेसिक सांगतो. बघा, तुम्हाला थोडीशी आयडिया पाहिजे की आपल्याकडे बेटा एखाद्या प्रोसेसचा पीव्ही कर्व असतो. पीव्ही कर्व का बरं असतो सर? कारण जे वर्क डन आहे ना, हे जे आपण वर्क डन लिहितो बघा, जे वर्क डन लिहितो ना, त्याचा सरळ सकट फॉर्म्युला काय असतो माहिती का? द फॉर्म्युला इज इंटिग्रेशन ऑफ PdV. ठीक आहे, इनिशियल व्हॉल्यूम पासून तर फायनल व्हॉल्यूम पर्यंत. मग वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगवेगळं वर्क डन येतं. आता हा फॉर्म्युला कुठून आला? त्याच्यात भानगडीत पडू नका. ते डेरिव्हेशन, ते नंतर आपल्याला फक्त एक्झामच्या कामाच्या गोष्टी बघायच्या. हे लक्षात ठेवा, इंटिग्रेशन ऑफ PdV V1 टू V2 म्हणजे मला PV कर्व करावं लागेल. सपोज एखाद्याचा PV कर्व असा आहे ना, एखाद्या प्रोसेसचा PV कर्व असा आहे. आता जर तुम्ही बघायला गेलं की जर मी A पासून, हा A पॉइंट आहे आणि हा कुठला पॉइंट आहे सर? हा B पॉइंट आहे. आता A टू B मी वेगवेगळ्या प्रोसेसने जाऊ शकतो. एकतर मी या प्रोसेसने गेलो, नंतर दुसऱ्यांदा अशा प्रोसेसने गेलो.
ठीक आहे, एक तर असं गेलो, दुसऱ्यांदा असं गेलो. दोन्ही केसेसमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर वर्क डन वेगवेगळे. का बरं वेगवेगळे सर? कारण वर्क डन हे जर तुम्ही नीट बघायला गेलं, पीडीव्ही, इंटिग्रेशन ऑफ पीडीव्ही म्हणजे काय? एरिया आहे बेटा, एरिया अंडर पीव्ही कर्व. लक्षात ठेवायचे, पीव्ही कर्वचा एरिया म्हणजे असतं वर्क डन. आता मला सांगा, पहिल्या केसमध्ये एरिया किती आहे? तुम्ही जर नीट बघितला, या प्रोसेसमध्ये एरिया किती? याच्या खालचा एरिया म्हणजे हा एरिया राहील, बरोबर. दुसऱ्या केसमध्ये जर बघितला, दुसऱ्या केसमध्ये एरिया किती आहे? दुसऱ्या केसमध्ये हा पूर्ण एरिया घ्यावा लागेल. याचा अर्थ वर्क डन वेगवेगळे, म्हणजे वर्क डन इज अ पाथ फंक्शन. वर्क डन कसं फंक्शन आहे? पाथ फंक्शन. म्हणजे डिपेंड करतं, मला ए टू बी ला जायचंय, पण मी असंही जाऊ शकतो आणि असंही जाऊ शकतो. पाथ बदलला की वर्क डन बदलतं, म्हणून वर्क डन इज अ पाथ फंक्शन. त्याचप्रमाणे बघा, जर वर्क डन पाथ फंक्शन आहे तर हीट एनर्जी पण पाथ फंक्शन पाहिजे. सर इंटरनल एनर्जी दॅट इज अ स्टेट फंक्शन. का बरं? तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. थोड्याशा चांगल्या गोष्टी आहे म्हणून थोडं समजून घ्या तुम्ही. बेटा बघ, इथे जर मी असं लिहिलं, ए पॉइंट, या पॉइंटचं आपण काहीतरी लिहू. काय लिहायचं? P1 V1 T1 हे त्याचे इनिशियल स्टेट आहे. आणि बी पॉइंटचं काय सर? P2 V2 T2. दोन्ही प्रोसेस म्हणजे याला जर मी प्रोसेस नंबर 1 म्हटलं आणि याला जर प्रोसेस नंबर 2 म्हटलं, तर 1 आणि 2 मध्ये वर्क डन, बघा, वर्क डन इन द फर्स्ट केस इज नॉट इक्वल टू वर्क डन इन द सेकंड केस. कारण एरिया वेगवेगळा आहे, सांगितलं मी तुम्हाला. मात्र बेटा, चेंज इन इंटरनल एनर्जी इन द फर्स्ट केस इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी इन द सेकंड केस. हे दिसतंय का तुम्हाला? का दिसतंय सर? कारण की बेटा बघा, इथे आपण काय लिहू? फॉर्म्युला काय दिला? NCV T2 - T1. तर T2 - T1 फायनल टेम्परेचर याच्यासाठी, सेकंड प्रोसेससाठी पण सेम आहे आणि फर्स्ट प्रोसेससाठी पण सेम आहे. इनिशियल टेम्परेचर पण दोघांसाठी सेम आहे. आलं लक्षात? म्हणजे स्टेट सेम आहे. स्टेट म्हणजे पाथ काही पण राहू द्या, काही फरक पडत नाही, म्हणून दिस इज कॉल्ड एज अ स्टेट फंक्शन. ठीक आहे. आणि जर हे स्टेट फंक्शन आहे, पण हे तर पाथ फंक्शन आहे ना, पाथवर डिपेंड करतं, म्हणून क्यू पण काय बेटा? दिस इज ऑल्सो पाथ फंक्शन. क्यू इज ऑल्सो अ पाथ फंक्शन. ठीक आहे. कारण इथे मी असंही म्हणू शकतो की Q1 इज नॉट इक्वल टू Q2. कारण बघा, Q1 इज नथिंग बट दिस प्लस दिस, पण हा तर सेम आहे दोघांचा, पण हा वेगवेगळा आहे ना बेटा, म्हणून असं आलं. सो नेहमी लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं? की हे दोन्ही जे आहेत, कोण? Q आणि W. मी इथं लिहितो, कुठे लिहू आता? मी इथं लिहू शकतो आपण की Q, W हे कसे फंक्शन आहेत बेटा? पाथ फंक्शन आहे. पाथ फंक्शनचा अर्थ असा होतो की वेगवेगळ्या प्रोसेससाठी, एडियाबॅटिक असेल, आयसोबॅरिक असेल, आयसोथर्मल असेल, अशा वेगवेगळ्या प्रोसेस आपण स्टडी करणार. त्या प्रोसेसमध्ये हीट आणि वर्क डन वेगवेगळं आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे, ते बघू आपण जेव्हा करायचं तेव्हा. साइन कन्व्हेन्शन काय? हे महत्वाचं आहे. साइन कन्व्हेन्शन नेहमी लक्षात ठेवायचं. काय सर? की जेव्हा केव्हा एक्सपान्शन होईल, एक्सपान्शन म्हणजे फायनल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन इनिशियल व्हॉल्यूम. तर अशा वेळेस वर्क डन जे आहे ना बेटा, ते पॉझिटिव्ह पकडतो आपण. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये उलट असतं. त्याचं कारण आता डिस्कस करणार नाही, कारण आपल्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड बघायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं, कॉन्ट्रॅक्शन, अशा वेळेस फायनल व्हॉल्यूम इज लेस दॅन इनिशियल व्हॉल्यूम, आणि वर्क डन जे आहे बेटा ते काय असतं? निगेटिव्ह असतं. ठीक. अजून एक गोष्ट, काय गोष्ट? याला आपण एक्सपान्शन म्हणजे काय ना, ते पिस्टन पुढे जायला लागले, असं पिस्टन पुढे जाते. पिस्टन कोणाला ढकलते? सराउंडिंगला ढकलते. मग याला काय म्हणतो आपण? याला आपण म्हणतो वर्क डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग. ठीक आहे. आणि सर याला काय म्हणतो? पिस्टनला आतमध्ये लोटतोय, म्हणजे सराउंडिंग आपल्याला काय करते? सराउंडिंग त्रास द्यायला लागले, म्हणजे वर्क डन बाय सराउंडिंग ऑन सिस्टम. ठीक आहे, कळालं? एवढं बेसिक कळालं. असा पण प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. काय विचारू शकतात सर? हे विचारू शकतात की फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स इज बेस्ड ऑन व्हॉट? सो दिस इज बेस्ड ऑन व्हॉट? लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. आलं लक्षात? एकदम छोटे छोटे मुद्दे आहेत, हे मुद्दे लक्षात ठेवा. हे डायरेक्ट बेटा याच्यावर MCQ येईल. मला माहिती MCQ येतो. अच्छा, एक पॉइंट याच्यात असा आहे
की जेव्हा बेटा बघ जी हीट आहे ना, हीट जर आपण सिस्टमला दिली बरं का, इथं म्हणतो मी इनकमिंग हीट जी आहे, जी सिस्टमला आपण देतो त्याला आपण काय कन्सिडर करतो, पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आणि जर हीट बाहेर गेली म्हणजे आउट गोईंग, बाहेर जर हीट गेली तर आपण त्याला निगेटिव्ह कन्सिडर करतो. हे बेसिक आहे, तुम्हाला एकदम बेसिक वाटत असेल ना, हे लक्षात ठेवा फक्त. चला प्रश्न करू आता, बास झाली थेरी, बास झाली. इफ द हीट ऑफ 110 इज ऍडेड टू द गॅसेस सिस्टम हुज इंटरनल एनर्जी इज 40 जूल. ठीक आहे. अमाऊंट ऑफ एक्सटर्नल वर्क डन इज, अमाऊंट ऑफ एक्सटर्नल वर्क डन इज. इथे ऍक्च्युली असं पाहिजे होतं चेंज इन इंटरनल एनर्जी, पण ठीक आहे आता जाऊ द्या. तर मग याला काहीच करायचं नाही. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. एकदम सोप्या प्रश्नांपासून सुरू करू म्हणजे कॉन्फिडन्स राहील जर आपल्याला. सो 110 इज इक्वल टू किती आहे, 40 प्लस डब्ल्यू. सो डब्ल्यू किती आला, डब्ल्यू आला आहे 70 जूल. पहिला आन्सर आलेला आहे. पुढे इन थर्मोडायनेमिक सिस्टम वर्किंग सबस्टन्स इज अन आयडियल गॅस. इंटरनल एनर्जी काय आहे, इंटरनल एनर्जी काय असते, तर इंटरनल एनर्जी आयडियल गॅसची कन्सिडर करतो आपण. आयडियल गॅस असतो जिथे पोटेन्शियल एनर्जी 0 असते, राईट. सो ओनली कुठे गेलं, ओनली कायनेटिक एनर्जी केटीजी मध्ये डिटेलमध्ये सांगितले. द स्टेट ऑफ अ थर्मोडायनेमिक सिस्टम. व्हॉट इज स्टेट, मी तुम्हाला सांगितलं होतं स्टेट म्हणजे काय असतं. स्टेट म्हणजे बेटा प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. इंटरनल एनर्जी पण असते पण दिली नाही त्यांनी. ठीक आहे, हरकत नाही. बघा किती बेसिक क्वेश्चन आहे पण माहिती पाहिजे. विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर डज नॉट रिप्रेझेंट थर्मोडायनेमिक स्टेट. 2004चा 2021 ला विचारला आहे ना. थीम तेच राहतो रे, सीईटीच्या प्रश्नांचा थीम बदलत नाही जास्त. तर काय स्टेट नाहीये, वर्क आहे, वर्क नाहीये, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी असे 4 लिहून दिले मी तुम्हाला. सो वर्क इज नॉट दॅट स्टेट है ना. वर्क तसंही 5 फंक्शन असतं, तर नॉट म्हटलंय ना तर तेच आन्सर पाहिजे. त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या प्रोसेस आपल्याला स्टडी करायच्या. आयसोबारिक आहे, ॲडियाबॅटिक आहे, आयसोथर्मल आहे, आयसोकोरिक आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्क डन जो आहे तो पाथ फंक्शन असतो, तो वेगवेगळे पाथ असतात. सगळ्यात पहिला जो पाथ आहे म्हणजे मला जर V1 व्हॉल्यूम पासून V2 व्हॉल्यूमला जायचंय तर मी असंही जाऊ शकतो, असंही जाऊ शकतो, असंही जाऊ शकतो. तर मी सगळ्यात पहिले असं जाणार ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. सो आयसोबारिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट असतं अर्थातच. मग कॉन्स्टंट प्रेशर जर तुम्ही बघितलं तर त्याचा पीव्ही कर्व विचारतात. पीव्ही कर्व का बरं विचारतात, कारण आपल्याला एरिया अंडर पीव्ही कर्व म्हणजे वर्क डन बघायचंय. तर V1 व्हॉल्यूम आहे, आधी V1 व्हॉल्यूम आहे, नंतर V2 व्हॉल्यूम आहे. जर मला एरिया पाहिजे, एरिया अंडर पीव्ही कर्व म्हणजे वर्क डन, तर हा एरिया येणार आहे, हा शेडेड एरिया येईल, हा टोटल एरिया येईल. दिस एरिया इज नथिंग बट रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल, जो की येईल ही जी काही त्याची हाईट आहे आणि इंटू ही जी काही त्याचा लेंथ किंवा डिफरन्स P इंटू V2 मायनस V1. याला असंही लिहितो आपण, याला मी आयडियल गॅसची इक्वेशन लावून PV इज इक्वल टू NRT जर आपण लावलं ना त्याला असं लिहू शकतो NRT2 मायनस T1. तुम्हाला दोन्ही फॉर्म्युले लक्षात पाहिजे, या चॅप्टरला फॉर्म्युले अत्यंत महत्वाचे. त्याच्यानंतर पुढे विचारतात डीपी बाय डीव्ही म्हणजे पीव्ही ग्राफचा स्लोप काय. स्लोप तर तुम्हाला दिसत असेल की ही जी लाईन आहे, जी ग्राफची लाईन आहे दॅट इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, म्हणजे त्याचा स्लोप झाला पाहिजे काय 0. एकदम सोपं आहे, काही टेन्शन नाही एकदम. त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. म्हणजे काय की हीट एनर्जी कशात जाणार आहे, गॅसचं टेम्परेचर वाढवायला किंवा इंटरनल एनर्जी वाढवायला किंवा वर्क डन, किंवा काय अँड इथे वर्क डन करायला. कारण माझा व्हॉल्यूम वाढतोय म्हणजे वर्क डन होतंय याचा अर्थ काय की मला ही एनर्जी खर्च करतोय मी इन द फॉर्म ऑफ वर्क डन. आता क्यूचा फॉर्म्युला काय, किती हीट एनर्जी देतात, त्याला फॉर्म्युला आहे NCP डेल्टा टी. CP का वापरला, CP यासाठी वापरला कारण दिस इज अ प्रोसेस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. जर इथे कॉन्स्टंट व्हॉल्यूमची असते, आयसोकोरिक असती, तर मी क्यूला NCV डेल्टा टी वापरला असता. ठीक आहे सर. डेल्टा यूचा फॉर्म्युला हा नेहमी तोच राहतो, मगाशीच सांगितलं तुम्हाला. हा जो CV आहे तो नेहमी तसाच राहतो, कॉन्स्टंट प्रेशर वगैरे त्याने काही फरक पडत नाही कारण इट इज अ स्टेट फंक्शन. ओके. एक प्रश्न जर CET वारंवार विचारते इथून, तो काय विचारते की हा फ्रॅक्शन किती आहे, की व्हॉट फ्रॅक्शन ऑफ द हीट इज युज्ड टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी अँड व्हॉट फ्रॅक्शन ऑफ अ हीट इज युज्ड टू डू वर्क डन. म्हणजे किती फ्रॅक्शन इंटरनल एनर्जी आणि वर्क डन करायला वापरतोय गॅस. मग त्याचा फॉर्म्युला काय, सो इंटरनल एनर्जी डिवायडेड बाय टोटल हीट गिवन इज 1 अपॉन गामा. हा गामा काय असतो, ॲडियाबॅटिक हीट कॉन्स्टंट, तुम्हाला माहिती आहे CP बाय CV KTG मध्ये झालंय. आणि तेच जर मला कोणी विचारलं W बाय Q किती वर्क डन आहे, तर टोटल फ्रॅक्शन तर 1 राहिलं पाहिजे, टोटल फ्रॅक्शन 1 राहिलं पाहिजे. हे बघा हे सोपं आहे, हे काही एवढं अवघड नाहीये. Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस W आहे ना. दोन्ही साईडला जर Q ने डिवाइड केलं तर काय येईल, 1 इज इक्वल टू डेल्टा यू अपॉन Q
प्लस डब्ल्यू अपॉन क्यू. म्हणजे या दोघांच्या फ्रॅक्शनची ॲडिशन काय झाली, 1 झाली की नाही 1. याचा अर्थ हा जर 1 अपॉन गामा असेल तर हा दुसरा रेशो काय पाहिजे, 1 - 1 अपॉन गामा. पण तुम्ही हा पार्ट करा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किती इंटरनल एनर्जी यूज झाली ॲज अ फ्रॅक्शन, किती फ्रॅक्शन यूज झाला ॲज कम्पेअर टू हीट, तर 1 अपॉन गामा. त्याबरोबर या दोघांचा रेशो माहिती पाहिजे तुम्हाला. जर मी याला डिवाइड केलं, इंटरनल एनर्जी अपॉन वर्क डन इज इक्वल टू 1 अपॉन गामा -1. हे फॉर्म्युले तुम्हाला जर नवीन वाटत असतील तर आता पाठ करा, कारण आपण न्यूमेरिकल सोडवताना बघा कसे पटापट सुटतात मग. त्याच्यानंतर हे तुम्हाला माहिती पाहिजे की हीट एनर्जी कशात जाते, इज यूज पार्टली टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी यूज करायला जाते, आणि उरलेली कशात सर, वर्क डन ऑन सराउंडिंग बाय द गॅस. वर्क डन ऑन सराउंडिंग बाय द गॅस है ना, वर्क डन बाय द गॅस ऑन सराउंडिंग, नॉट सराउंडिंग ऑन द गॅस, बाय द गॅस ऑन सराउंडिंग. ठीक आहे, आलं लक्षात, कारण एक्सपान्शन होतं इथे म्हणून. अजून एक गोष्ट सांगतोय, काय सांगायची की इथे बेटा इंटरनल एनर्जीचा चेंज 0 नसतो, वर्क डन पण 0 नसतं, आणि हीट एनर्जी पण 0 नसते. कारण की टेम्परेचर चेंज होते बघा, V1 पासून V2 ला चालवतो, काहीतरी टेम्परेचर चेंज होतंय, एरिया पण नॉन झिरो आहे. म्हणजे ना तर इंटरनल एनर्जीचा चेंज 0 आहे, ना तर एरिया 0 आहे, आणि हीट एनर्जी आपण दिली तर ती पण 0 नाही आहे. म्हणजे आयसोबारिक प्रोसेसमध्ये काहीही 0 नसतं. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. आपण प्रश्न बघू आता, चला सुरू करू. इफ 4 मीटर क्यूब, बघा काय म्हणतोय, 4 मीटर क्यूब ऑफ गॅस इज हिटेड ॲट अ प्रेशर इतकं, इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस बाय 10%. एक्सटर्नल वर्क डन इज. बघा सोपं एकदम, मी तुम्हाला आता सांगितलं, प्रेशर कॉन्स्टंट आहे है ना, ॲट प्रेशर इतकं म्हणजे प्रेशर बदललेलं नाही आहे. तर वर्क डनचा फॉर्म्युला आहे P इंटू डेल्टा व्ही, किंवा याला मी लिहू शकतो P इंटू V2 - V1. सर पण त्यांनी V2 नाही दिलाय बेटा, तुला दिसत नाहीये है ना. बघा व्हॉल्यूम आधी V1 होता है ना, 10% व्हॉल्यूम वाढला. याचा अर्थ किती झाला, याचा अर्थ झाला असेल सर V1 प्लस 10% ऑफ V1. 10% ऑफ V1 म्हणजे 10/100 है ना. काय करतो आपण, 10%ला फ्रॅक्शन मध्ये करावं लागेल ना, सो 10/100 असायला पाहिजे. अरे येतं की नाही, पर्सेंटेजला फ्रॅक्शन मध्ये करता येतं सर. म्हणजे इथे आलं पाहिजे बेटा, किती आलं पाहिजे, 1.1 V1 आलं पाहिजे ना. याला जर तुम्ही नीट कराल तर हे किती यायला पाहिजे, 1.1 V1. त्याच्यानंतर पुढे काय, आता आपल्याला काही करायचं नाही, आता तुम्ही टाकून द्या. सो P V2 च्या जागी मी लिहू शकतो 1.1 V1 मायनस V1, म्हणजे P इंटू 0.1 V1. हे किती आलं बेटा, P ची व्हॅल्यू सांग मला. P दिलाय का, P किती दिलाय, 10⁵ इंटू 0.1 इंटू V1. V1 किती आहे, पहिला व्हॉल्यूम किती दिले त्यांनी, 4. आता हे कॅल्क्युलेट करा, हे किती झालं, हे झालं 4 इंटू 10⁴. 4 इंटू 10⁴ जूल इज द करेक्ट आन्सर. किती सोपे प्रश्न आहे ना, एकदम सोपे प्रश्न आहे. बघा 2024 ला आलाय. एअर इज एक्सपांडेड, पहिला व्हॉल्यूम दिलाय, दुसरा व्हॉल्यूम दिलाय, ॲट इतकं प्रेशर दिलाय. काय विचारलं बेटा, एक्सटर्नल वर्क डन विचारलं. अरे एकदम सोपा फॉर्म्युला आहे. तो वर्क डन इज इक्वल टू P डेल्टा व्ही. ओके सर, आणि ॲट तेवढं प्रेशर म्हणजे आयसोबारिक प्रोसेस आहे, आलं लक्षात. मग आता थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे की एक ॲटमॉस्फिअर म्हणजे किती असतो, 2 इंटू 10⁵ है ना. बघा दिलं पण आहे त्यांनी, काही टेन्शनच घ्यायचं नाही. सीईटी मध्ये 6 लिटर आणि 16 लिटर, V2 आहे 16 मायनस 6. पण हे लिटर मध्ये मीटर क्यूब मध्ये कसं करायचं, मीटर क्यूब. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे, 1 लिटर असतं बेटा, 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. लक्षात ठेवा, कन्वर्जन माहिती नसेल तर मी इथे लिहितो इंटू 10⁻³. मग आता याला सॉल्व्ह करा, किती 16 मधून 6 गेले 10, 10 आणि म्हणजे हे 10 आणि इंटू 2 म्हणजे याला पाहिजे 20 इंटू 10⁻², म्हणजे याला पाहिजे 2 इंटू 10⁻3. बघा बरं आहे का आन्सर, 2 इंटू 10⁻3 म्हणजे 2000 इज द करेक्ट आन्सर. हा काही विषय नाहीये. अ गॅस इज कंप्रेस्ड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर फ्रॉम व्हॉल्यूम एवढं तर एवढं, कंप्रेस केलाय, काय केलंय सर, कंप्रेस केलाय. एनर्जी इज ॲडेड म्हणजे क्यू पॉझिटिव्ह आहे. इंटरनल एनर्जी इज, कसं करायचं, अरे एकदम सोपं आहे. आधी तू काय कर बेटा, वर्क डन फाइंड कर. वर्क डन किती येईल सर, वर्क डन किती येईल, वर्क डन यायला पाहिजे P डेल्टा व्ही. वर्क डन निगेटिव्ह यायला पाहिजे, कंप्रेस आहे, बघू बरं निगेटिव्ह होते का. 50 इंटू फायनल व्हॉल्यूम आहे 4 मायनस इनिशियल व्हॉल्यूम 10 बेटा. किती आलं सर, 4 मधून 10 गेले किती, -6 मध्ये याला ये -300 जूल वर्क डन आलं. आता मला काय विचारलंय, इतकी एनर्जी ऍड केली तर मी लिहितो Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. पहिला लॉ थर्मोडायनामिक्सचा, तर Q च्या जागी काय लिहावं लागेल, 100, कारण एनर्जी ऍड केली
100 लिहिशील कारण एनर्जी ऍड केली. तर 100 इज इक्वल टू डेल्टा यू ने माहिती मला आणि वर्क डनला -300. सो इथं डेल्टा यू किती आलं? डेल्टा यू इज 400. डेल्टा यू इज पॉझिटिव्ह, दॅट मीन्स टेम्परेचर इज इनक्रीज, दॅट मीन्स इंटरनल एनर्जी इज इनक्रीज. ओके सर, ओके. म्हणजे किती आलं? इनक्रीज बाय 400 जूल. पुढे काय सर? पुढे काय? आता तुम्ही करा बरं पटपट. 2 ग्राम ऑफ लिक्विड इज कन्वर्टेड इनटू वेपर. प्रश्न एकदम सोपा आहे पण विद्यार्थी कुठे चूक करता मी तुम्हाला सांगतो. 2 ग्राम ऑफ लिक्विड इज कन्वर्टेड इनटू वेपर ॲट इतकं प्रेशर. म्हणजे तुम्हाला सीईटी ची लँग्वेज कळाली. ॲट प्रेशर म्हटलं तर दॅट इज आयसोबारिक. ओके. त्याच्यानंतर म्हटलं बेटा इफ 20% ऑफ द हीट सप्लाइड इज यूज टू इन्क्रीज व्हॉल्यूम बाय 1200 सेंटीमीटर क्यूब. तुम्हाला डायरेक्ट इन्क्रीज्ड व्हॉल्यूम बाय म्हणजे डेल्टा व्ही दिलाय. किती दिलाय सर? 1200 इंटू 10⁻⁻6 मीटर क्यूब. आता हे तर माहिती पाहिजे कन्वर्जन सेंटीमीटर क्यूबचं मीटर क्यूब मध्ये. पुढे काय सर? मला प्रेशर पण देऊन ठेवले. प्रेशर देऊन ठेवलं इतकं. म्हणजे मला वर्क डन काढता येईल का? मला वर्क डन काढता येईल का? वर्क डन काढता येईल. किती काढता येईल? वर्क डन इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 10⁻5 इंटू 1200 इंटू 10⁻⁻6. हे केलं तर किती यायला पाहिजे? हे यायला पाहिजे 1 2 आणि हे 7. 7 मधून हे गेले 6 म्हणजे 1 10 12 2 24 240. तर त्यांनी वर्क डन ने विचारले. काय म्हटले त्यांनी? चेंज इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू विचारलंय. आणि त्यांनी अजून एक काहीतरी सांगितलंय की 20% ऑफ द हीट सप्लाइड इज युज्ड फॉर इन्क्रीजिंग व्हॉल्यूम. म्हणजे इन्क्रीजिंग व्हॉल्यूम म्हणजे वर्क डन. याचा अर्थ ते काय म्हणते बघा, लँग्वेज कसे कळले त्यांनी. ते म्हणतायत की 20% ऑफ जे हीट आहे, 20% ऑफ हीट जे आहे ना ते वर्क डन म्हणून वापरलंय त्यांनी. वर्क डन म्हणून वापरलंय. मग कसं करणार सर? मग 20% म्हणजे काय असेल बेटा? 0.2 क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे क्यू ची व्हॅल्यू आली इथे तुला. क्यू किती आला सांग बरं? क्यू आला सर किती आला बेटा? क्यू आला 240/0.2. म्हणजे हे किती येतं? 240/0.2 केलं तर यायला पाहिजे 1200 जूल. ही आली क्यू. तुला काय विचारलंय? चेंज इन इंटरनल एनर्जी. मग तुला डायरेक्ट लिहिता येईल की डेल्टा यू ला कसं लिहू शकतो मी? डेल्टा यू ला लिहू शकतो. काय लिहू शकता सर? क्यू मायनस डब्ल्यू. म्हणजे येईल बेटा 1200 - 240 म्हणजे यायला पाहिजे 960. हे अचूक उत्तर आहे. लँग्वेज बघा कसं खेळतायत ते. लँग्वेज बघा कसं खेळतायत त्यानुसार तुम्ही त्यांच्याशी खेळा. आलं लक्षात? क्लिअर 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 सर. क्लिअर सर. बघा मगाशी जे पुण्य केलं त्याचं आता कसं सटासट उत्तर निघतंय. क्वांटिटी ऑफ हीट क्यू इज सप्लाइड टू अ मोनोएटॉमिक आयडियल गॅस. मोनोएटॉमिकचा गामा सांग रे. मोनोएटॉमिकचा गामा असतो सर 5/3. डायटॉमिकचा असतो 7/5. असतो का नसतो? येस सर. विच एक्सपांड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर मानलं म्हणजे आयसोबॅरिक आहे. द फ्रॅक्शन ऑफ हीट कन्वर्टेड टू वर्क. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. फ्रॅक्शन ऑफ इंटरनल एनर्जी विच इज कन्वर्टेड. फ्रॅक्शन ऑफ इंटरनल एनर्जी म्हणजे फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी. की किती इंटरनल एनर्जी ॲज अ फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी. जी एनर्जी दिली आहे ती कशात कन्वर्ट होते? ती कन्वर्ट होते सो फ्रॅक्शन ऑफ हीट कन्वर्टेड इनटू इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला? काय सांगितलं? 1/γ. त्याचबरोबर फ्रॅक्शन ऑफ हीट कन्वर्टेड टू वर्क त्याचा फॉर्म्युला काहीतरी सांगितला ना सर तुम्ही? काय सांगितलं बेटा? काय सांगितलं? 1 - 1/γ. मग आता वापरून टाक फॉर्म्युला. काहीच उरला नाही, दमच उरला नाही. बरं बघ बरं किती येतो. मग त्यांनी वर्कच विचारलंय ना? वर्कच विचारलंय ना? येस सर. मग आता यायला पाहिजे 1 - 1/γ. गामा किती बेटा? मोनोएटॉमिक आहे 5/3 म्हणजे किती आलं? 3/5. 1 - 3/5 कर बरं. 1 - 3/5 म्हणजे यायला पाहिजे 2/5. 2/5 म्हणजे कुठला आन्सर आहे बरं? बघ डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ट आहे. फॉर्म्युला बेस्ट आहे, काहीच करायची गरज नाही. हा पण बघा आयडियल डायटोमिक. डायटोमिकसाठी गामा किती आहे? 7/5. इज हिटेड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आयसोबॅरिक प्रोसेस आहे. द फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी अप्लाइड म्हणजे टोटल हीट एनर्जी विच इन्क्रीजेस द इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी बघा किती सोपं यार. डेल्टा यू अपॉन क्यू किती असतो सर? हा तर हा असतो 1/γ. याचं तर अजूनच सोपं आहे. 1/7/5 म्हणजे यायला पाहिजे 5/7. परत तसेच प्रश्न आहे. मोनोएटॉमिक आयडियल गॅस इज हिटेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. द पर्सेंटेज ऑफ टोटल हीट. करून घ्या यार, करून घ्या. काय काय विचारताय? एक्सटर्नल वर्क. काय विचारतायत? इंटरनल एनर्जी आणि एक्सटर्नल वर्क. बघा नीट लक्ष द्या. इन्क्रीजिंग डेल्टा यू आणि वर्कचा रेशो विचारतायत. मगाशीच तुम्हाला लिहून दिला ना डेल्टा यू अपॉन डब्ल्यू. काय लिहून दिला सांगा बरं? डेल्टा यू अपॉन डब्ल्यू इथे बघा
कुठे लिहून दिला सर तुम्ही? कुठे गेला आपला फॉर्म्युला? अरे किती प्रश्न सॉल्व्ह केले आपण. हा हे बघा, डेल्टा यू अपॉन डब्ल्यू किती आहे? 1 अपॉन गामा मायनस 1 आहे का? जर पार्ट जरी नसला तरी तुम्ही करू शकता, डिराईव्ह करू शकता, एवढं काही नाही. मग असे जे फॉर्म्युले दिले त्यांनी डिराईव्ह होऊन जाईल. सो 1 अपॉन गामा मायनस 1 किती येईल बेटा हे? सो 1 अपॉन कुठला गॅस आहे तो? मोनोॲटॉमिक गॅस आहे म्हणजे 5/3 5/3 मायनस 1. मग हे करा, 5 मधून 3 गेले 2 म्हणजे हे किती यायला पाहिजे? 3/2. 3/2 कुठे आहे? 3/2 3/2 इज अ करेक्ट आन्सर. 3/2 इज अ करेक्ट आन्सर आहे. काय दम आहे यार प्रश्नामध्ये? सांग बरं काय दम आहे? वेन अन आयडियल गॅस इज हिटेड अंडर कॉन्स्टंट प्रेशर व्हॉट पर्सेंटेज ऑफ हीट एनर्जी युटिलायझिंग एक्सटर्नल वर्क. म्हणजे पर्सेंटेज विचारला बेटा तर W/Q इंटू 100 करून टाक, तुझा आन्सर येऊन जाईल, कल्याण होऊन जाईल तुझं. बघा असं रिपीट होतं सीईटी मध्ये. 2024-23 ला ज्यांनी जो थीम पकडला त्याला हे पण येईल ना रे, फॉर्म्युला येईल की नाही. म्हणून PYQ महत्वाचे. पण विद्यार्थी म्हणतात नाही PYQ नाही करायचे सर, वेगळ्या वह्या करायच्या, वेगळे पुस्तक करायचे. करा बेटा, अभिनंदन आहे तुम्हाला. चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ मास डेल्टा यू विचारलाय वेन द व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम V टू V ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मला फॉर्म्युला पाठ आहे रे, मला फॉर्म्युला फार विश्वास आहे सीईटी मध्ये, कारण टाइमच नसतो बेटा. तर मी काय म्हणतो मला काय विचारलंय त्यांनी? चेंज इन इंटरनल एनर्जी. मला चेंज इन इंटरनल एनर्जी आणि वर्क डनचा रेशो माहिती आहे, कारण इथं वर्क डन दिसते मला, समोरासमोर दिसते. काय रेशो आहे सर? 1 अपॉन काय बेटा? गामा मायनस 1. मग आता त्यांनी काय विचारले मला विचारलंय त्यांनी काय विचारलंय? चेंज इन इंटरनल एनर्जी. सो डेल्टा यू इज इक्वल टू यायला पाहिजे W अपॉन गामा मायनस 1. तर डब्ल्यू किती सांगा मला? डब्ल्यू येणार आहे P डेल्टा V, P इंटू 2V मायनस V है ना, डिवायडेड बाय गामा. कुठला गॅस आहे तो? कुठला गॅस आहे? CP गामा. अरे गामा दिला आहे का? अच्छा, गामाच्या टर्म मध्येच आन्सर आहे, अजूनच चांगले. मग आलं पाहिजे PV अपॉन गामा मायनस 1. उडवा पुढे काय सर? विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॉंग? आयसोबॅरिक मध्ये काय रॉंग आहे? अरे सांगतो, लगेच सांगतो. चल, प्रेशर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट, हे करेक्ट आहे. चेंज इन व्हॉल्यूम, देर इज अ चेंज इन व्हॉल्यूम वेन वर्क इज डन, हे पण बरोबर आहे. टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट, ते आयसोथर्मल मध्ये असतं, हे करेक्ट आन्सर आहे ना. एनर्जीज, हा ते तर माहिती तुम्हाला. पुढे काय म्हणतात ते? पुढे काय? द इन विच थर्मोडायनामिक प्रोसेस द चेंज इन इंटरनल एनर्जी हीट सप्लाइड अँड वर्क डन इन द एक्सपान्शन ऑल आर नॉन झिरो. मी म्हटलं होतं ना की प्रश्न येतो प्रश्न बेटा, मी म्हटलंय तर येतो प्रश्न है ना. त्याच्यानंतर ॲडियाबॅटिक प्रोसेस. बघा आयसोबारिकला अजून काय येणार आहे? अजून कायच विचारणार आहे आयसोबारिकला? आपण सगळं कव्हर केलंय, काळजी करू नको, व्यवस्थित होईल सगळं. ॲडियाबॅटिक हे महत्वाचं आहे. इथे फॉर्म्युले आहेत आणि हे तुला पाठ करावं लागतील, दुसरा पर्याय नाही. ओके. ॲडियाबॅटिक म्हणजे अशी प्रोसेस जिथे हीट एनर्जी जी आहे ना, हीट एनर्जी झिरो असते. म्हणजे सर, म्हणजे काय सांगितलं तुम्ही? हीट एनर्जी झिरो म्हणजे थर्मास फ्लास्क म्हणजे काय? क्लासच्या खिडक्या पण बंद आणि दार पण बंद. मग आता तुम्ही म्हणाल सर, जर असं आहे तर वर्क डन कोण करेल? तर बेटा त्याच्याकडे जो पॉकेट मनी आहे, जर तुम्हाला घरून पैसे मिळाले नाही तर तुमच्याकडे जे साचलेले पैसे ते तुम्ही खर्चणार ना, बरोबर आहे ना. म्हणजे पॉकेट मनीतून वर्क डन होतं. आलं लक्षात? इंटरनल एनर्जीतून वर्क डन होतं. बघा Q इज झिरो म्हणजे नो हीट एक्सचेंज विथ द सराउंडिंग आणि परफेक्ट इन्सुलेशन बेटा. परफेक्ट इन्सुलेशन आहे म्हणजे हीटला जायला चान्स नाहीये. व्हेरी रॅपिड प्रोसेस का बरं? एकदम फास्ट प्रोसेस यासाठी आहे कारण प्रोसेस जर स्लो झाली ना तर हीट लीक होऊ शकते, इंटरनल एनर्जी बाहेर जाऊ शकते इन द फॉर्म ऑफ हीट, किंवा वर्क डन आणि हीटचं इंटर कन्व्हर्जन होऊ शकतं. म्हणून एकदम फास्ट प्रोसेस आहे. याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल काय? टायर फुटलं ना, जसं टायर फुटल्यानंतर लगेच जे काही तो गॅस आहे त्याचा जो काही व्हॉल्यूम आहे गॅसचा तो सडनली वाढून जातो, बरोबर आहे. सडनली वाढून जातो, टायर फुटतं, हीट एक्सचेंज होत नाही. हीट एक्सचेंज करायला तेवढा वेळच नाही. दॅट इज अ ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. ओके. आता ऐका, त्याच्यानंतर ग्राफ कसा असतो? PV ग्राफ. तर PV ग्राफ याचा असा असतो, रेक्टँग्युलर हायपरबोला सारखा, पण रेक्टँग्युलर हायपरबोला नाही. ठीक आहे, असा PV ग्राफचं नेचर असतं. इथे वर्कडनचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. बघा आयसोबारिक सारखं नाहीये, वर्कडनला डायरेक्ट P डेल्टा V लिहिता येत नाही. मग काय करावं लागेल सर? आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल बेटा, इंटिग्रेट. कारण याचा एरिया फाइंड करायचा असेल तर अशी छोटीशी पट्टी घ्या, मग याचा असा छोटासा एरिया फाइंड करा आणि मग हे सगळे एरिया ऍड करत गेले तर टोटल एरिया येईल. हे तुम्ही गणितात शिकलाय तर मी तुम्हाला परत शिकवणार नाही इंटिग्रेशन काय असतं. सो इंटिग्रेशन ऑफ PdV इज इक्वल टू, हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, पाठ करा, खूप महत्वाचा आहे, खूप जास्त महत्वाचा आहे. P2V2 मायनस P1V1 अपॉन 1 मायनस गामा. परत एकदा P2V2 मायनस P1V1 अपॉन 1 मायनस गामा. ठीक आहे. आणि अजून याला कसं लिहिता येतं? आयसोबारिकचा काय फॉर्म्युला होता? P इंटू V2 मायनस V1 है ना. आणि नंतर काय होतं? nRT2 मायनस T1. इथं बेटा काय? nRT2 मायनस T1 तसंच आहे, nRT2 मायनस T1 तसंच आहे आणि अपॉन मध्ये 1 मायनस गामा आहे. नेहमी लक्षात द्या, इथे अपॉन मध्ये काय? 1 मायनस गामा. आलं लक्षात? ओके सर, ओके. वर्कडनचा फॉर्म्युला लक्षात राहील. DP बाय DV व्हॉट इज स्लोप? स्लोप म्हणजे काय? की याला एखाद्या पॉइंटला जर मी टँजंट ड्रॉ केली,
एखाद्या पॉईंटला टँजंट ड्रॉ केली तर त्याचा स्लोप काय असतो, तर त्याचा स्लोप असतो निगेटिव्ह. निगेटिव्ह का बरं, कारण ऑप्टिव्ह अँगल आहे म्हणून, ऑप्टिव्ह अँगल आहे म्हणून निगेटिव्ह. गामा पी बाय व्ही, निगेटिव्ह ऑफ गामा पी बाय व्ही, प्रेशर बाय व्हॉल्यूम. लक्षात ठेवा, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन येतात बेटा. सोपा चॅप्टर आहे, जास्त लोड घ्यायचा नाही. हा स्लोप असतो तो असतो, डेरिव्हेशन विचारू नका, त्यासाठी वेळ नाही आपल्याकडे. इम्पॉर्टंट कंडिशन्स तुम्हाला लक्षात पाहिजे. काय कंडिशन आहे सर, सगळ्यात पहिले पी व्ही टू द पॉवर गामा इज कॉन्स्टंट, पी व्ही टू द पॉवर गामा इज कॉन्स्टंट, टी इंटू व्ही टू द पॉवर गामा मायनस 1 इज कॉन्स्टंट, आणि पी ची पॉवर 1 मायनस गामा इंटू टी ची पॉवर गामा इज कॉन्स्टंट. पुन्हा एकदा, पी व्ही टू द पॉवर गामा कॉन्स्टंट, टी इंटू व्ही ची पॉवर गामा मायनस 1 इज कॉन्स्टंट, आणि पी इंटू पी ची पॉवर 1 मायनस गामा आणि टी ची पॉवर गामा कॉन्स्टंट. म्हणजे याला कसं लिहिता येतं, इनिशियल प्रेशर इंटू व्हॉल्यूम, इनिशियल प्रेशर इंटू इनिशियल व्हॉल्यूमची पॉवर गामा इज इक्वल टू फायनल प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूमची पॉवर गामा, आणि असं सगळं लिहू शकता तुम्ही. ठीक, हे कधी क्वेश्चन करू आपण तेव्हा समजेल तुम्हाला, कंडिशन समजतील तुम्हाला. त्याच्यानंतर बरेचदा काय आहे ना, बरेचदा डेन्सिटी पण, आता सीईटी डेन्सिटीवर प्रश्न विचारायला लागलाय, तर पी व्ही ची पॉवर गामा कॉन्स्टंट आहे ना, P1 V1 ची पॉवर गामा इज इक्वल टू P2 V2 ची पॉवर गामा. तर डेन्सिटी ही व्हॉल्यूमला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते, बरोबर आहे ना. डेन्सिटी बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. म्हणून मी काय करू शकतो ना, असं लिहू शकतो. ही इक्वेशन पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की P1 V1 ची पॉवर गामा न लिहिता P1 अपॉन रो 1 ची पॉवर गामा ही डेन्सिटी आहे इज इक्वल टू P2 अपॉन रो 2 ची पॉवर गामा. क्वेश्चन करताना सांगतो मी. ठीक, त्याच्यानंतर हे लक्षात पाहिजे तुम्हाला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो या प्रोसेसमध्ये. तर Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्यू तर झिरो आहे, हीट एक्सचेंज होत नाही ॲडियाबॅटिकमध्ये. मग हा जर झिरो आहे बेटा, तर मला म्हणता येईल की डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. हे दोन्ही उलटे रिलेटेड आहे, उलटे. जर इंटरनल एनर्जी कमी झाली, इंटरनल एनर्जी कमी झाली, तुमचा पॉकेट मनी कमी झाला, तर तुम्ही काहीतरी पैसे खर्च केले असणार आहे, म्हणजे सिस्टम काहीतरी वर्क करणार आहे सराउंडिंगवर. आलं लक्षात. बघा काय लिहिलंय मी इथे, जर इंटरनल एनर्जी कमी झाली, जर टेम्परेचर कमी झालं, जर पैसे कमी झाले, तर वर्क डन होणार आहे. डब्ल्यू ग्रेटर दॅन झिरो म्हणजे सिस्टम वर्क करणार आहे सराउंडिंगवर. जर इंटरनल एनर्जी वाढली, म्हणजे जर तुमची पॉकेट मनी वाढली, तर तुम्ही तुमचा खर्च कमी केलाय, किंवा तुम्ही असं समजा की सिस्टमनी तुमच्यावर वर्क केलंय, म्हणजे सिस्टम नाही, सराउंडिंगने तुमच्यावर वर्क केले. कोणी केले सर, सराउंडिंगने तुमच्यावर वर्क केले. म्हणजे वर्क डन इज लेस दॅन झिरो. जर वर्क डन लेस दॅन झिरो येते, तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल. जर वर्क डन लेस दॅन झिरो बेटा, तर इंटरनल एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे, म्हणजे टेम्परेचर वाढणार आहे. हे उलट रिलेटेड फक्त एवढं लक्षात ठेवा, बाकी काही टेन्शन नाही. प्रश्न करू, सगळ्यात भारी तर प्रश्न वाटतात मला, बाकी काही नाही. चला, इफ अ परफेक्ट गॅस कंटेंट इन अ सिलेंडर इज केप्ट, कशात केप्ट आहे, केप्ट इन अ व्हॅक्यूम, है ना. आता हा जो प्रश्न आहे ना, हा कसला प्रश्न आहे, फ्री एक्सपान्शनचा प्रश्न आहे. तो मी नंतर घेईल, या चॅप्टरमध्ये नंतर घेईल, याला सुद्धा निग्लेक्ट करा. ठीक, आता हा बघू. फॉर एन ॲडियाबॅटिक प्रोसेस रॉंग काय, ॲडियाबॅटिकसाठी रॉंग काय, इक्वेशन पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, हेच रॉंग आहे बेटा. असं कुठे आहे रे, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट थोडी असतं, पी व्ही टू दी पॉवर गामा कॉन्स्टंट असतो. सर गामा इज इक्वल टू 1 पण तर राहू शकतो, नाही राहू शकत. गामा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1, त्यासाठी केटीजी करावं लागतं. आलं लक्षात. ठीक आहे सर, पी व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. अच्छा, बाकी बघू आपण. देर इज एक्सचेंज ऑफ हीट विथ द सराउंडिंग, हे पण नसतं. ऑल द वर्क डन इज युटिलाइज टू चेंज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम, टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंजेस. अरे भरपूर रॉंग स्टेटमेंट दिसतात याचे. काय म्हणते सीईटी, मे बी काही प्रिंटिंग मिस्टेक असेल, तरी मी तुम्हाला सांगून देतो. देर इज एक्सचेंज ऑफ हीट विथ द सराउंडिंग, हे सुद्धा रॉंग स्टेटमेंट आहे, म्हणजे हे पण याचा आन्सर पाहिजे. ठीक आहे, हे पण याचा आन्सर पाहिजे. नंतर काय, ऑल द वर्क इज युटिलाइज टू चेंज द इंटरनल एनर्जी, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. द टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंजेस, हा टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंज होतं, है ना. कारण की काय आहे ना, की क्यू जर झिरो आहे, तर वर्क डन जर झालं, तर टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंज होईल. मग वाढू शकेल, कमी होऊ शकेल, त्याचा विषय वेगळा आहे. तर याचे दोन आन्सर यायला पाहिजे. याचा काहीतरी प्रिंटिंगचा इश्यू असेल, पण मी कन्सेप्च्युअली डील करतोय, म्हणून मी तुम्हाला सांगतो. ठीक, इथे पी व्ही टू द पॉवर गामा असेल, मग हे आन्सर नसेल, तर हे आन्सर असेल. चला, इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस विल इन्क्रीज. इंटरनल एनर्जी कधी इन्क्रीज होते, पॉकेट मनी कधी इन्क्रीज होतं, जेव्हा पॉकेट मनी कधी इन्क्रीज होईल, जेव्हा तुम्हाला बाहेरून पैसे मिळतील. बाहेरून पैसे म्हणजे काय, म्हणजे सराउंडिंग सिस्टमवर वर्क करणार आहे, सराउंडिंग सिस्टमवर वर्क करणार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे वर्क डन काय बेटा, लेस दॅन झिरो. आता बघू आपण. एक्सपांड्स ॲडियाबॅटिकली, एक्सपांड्स नाही, कॉम्प्रेस्ड होतोय, आणि ॲडियाबॅटिकली व्हायला पाहिजे, ॲडियाबॅटिकली व्हायला पाहिजे, है ना. इंटरनल एनर्जी कधी इन्क्रीज होईल, जेव्हा कंप्रेशन होईल ॲडियाबॅटिक. अच्छा सर, आयसोथर्मल का बरं नाही, कारण आयसोथर्मलमध्ये इंटरनल एनर्जी चेंज नाही करत बेटा. ठीक, त्याच्यानंतर पुढे बघा. ड्युरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेस द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज इक्वल टू वर्क डन ऑन द सिस्टम. किती सुंदर शब्द वापरतात बघा. काय बोलले ते आपण, काय मी काय शिकवलं तुम्हाला, की
वर्क इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन. बरोबर. इथं त्यांनी शब्द वापरलाय ऑन. ऑन आपण इथे डब्ल्यू काय म्हणतो? डब्ल्यू इज व्हॉट? डब्ल्यू इज वर्क डन बाय सिस्टम. वर्क डन बाय सिस्टम. वर्क डन बाय सिस्टम. आणि सर मग मायनस डब्ल्यू काय राहील? मायनस डब्ल्यू इज वर्क डन ऑन सिस्टम. ऑन सिस्टम म्हणजे मायनस डब्ल्यू म्हणजे वर्क डन ऑन सिस्टम. याचा अर्थ इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन सिस्टम. वर्क डन ऑन सिस्टम किंवा मी असं म्हणू शकतो इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय सिस्टम. एकदम व्यवस्थित बघा, एकदम व्यवस्थित बघा कसा खेळ करता येते. विच प्रोसेस डज दिस सिस्टम गोज? दिस इज व्हॉट बेटा? ॲडियाबॅटिक. आणि तुमचं डोकं चाललं जरी नाही तरी तुम्हाला कळतंय की वर्क डन आणि इंटरनल एनर्जी इक्वल म्हणता येते है ना. याचा अर्थ डेल्टा क्यू 0 म्हणजे ॲडियाबॅटिकच आहे. पुढे बघा, अ सिस्टम इज कंप्रेस्ड ॲडियाबॅटिकली. ॲडियाबॅटिक कंप्रेशन होतंय तर टेम्परेचर काय? मी तुम्हाला सांगितलं कंप्रेशन झालं. कंप्रेशन झालं म्हणजे काय? कंप्रेशन झालं बघा, कंप्रेशन झालं म्हणजे बाहेरून वर्क डन केलं आपल्यावर. बाहेरून वर्क केलं, कोणी वर्क डन केलं? सराउंडिंग केलं सिस्टमवर. म्हणजे बाहेरून पैसे आले, पैसे आले म्हणजे पैसे वाढले म्हणजे टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढलं. आणि जर तुम्हाला एवढं नाही लक्षात ठेवायचं तर कंप्रेशन आहे बेटा. कंप्रेशन म्हणजे निगेटिव्ह वर्क डन म्हणजे इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह आहे ना, उलट रिलेटेड आहे. ड्युरिंग थर्मोडायनामिक सिस्टम द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज इक्वल टू द वर्क डन ऑन द सिस्टम. हे परत तेच आहे, सेम प्रश्न आहे मगाशीचा. आता हे बघा, हे प्रश्न उडवू आपण. एकदम सोपे प्रश्न आहे. आयडियल गॅस फॉर विच गामा दिला आपल्याला इज सडनली कंप्रेस्ड. सडनली जेव्हा पण असा शब्द असेल तेव्हा समजायचं दॅट इज अ ॲडियाबॅटिक प्रोसेस. रॅपिड किंवा सडन दॅट इज ॲडियाबॅटिक. ठीक. कंप्रेस टू 1/4 ऑफ इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे सुरुवातीला व्हॉल्यूम व्ही आहे, नंतर किती होतं बेटा? V/4. द रेशो ऑफ फायनल प्रेशर टू इनिशियल प्रेशर इज. तर मग काही नाही करायचं. सो बघा, P1 V1 ची पॉवर गामा इज इक्वल टू P2 V2 ची पॉवर गामा. इनिशियल टू फायनल विचारलाय का फायनल टू इनिशियल? सो द रेशो ऑफ फायनल टू इनिशियल विचारलाय म्हणजे P2/P1. P2/P1 इज इक्वल टू किती यायला पाहिजे? V2/V1 ची पॉवर गामा. बरोबर ना. P2/P1 इज इक्वल टू उलट लिहिलं थांबा मी. V1/V2 ची पॉवर गामा असायला पाहिजे. आता V1/V2 किती आहे? तर V1/V2 जर मी करायला गेलो तर काय यायला पाहिजे? तर V1 ला V लिहा, V2 ला V/4 लिहा आणि गामा किती दिलाय? गामा दिलाय का त्यांनी? गामा इज CP/CV. अरे पण किती दिलाय? हा दिलाय तिथे 1.5. 1.5 म्हणजे किती? 3/2. म्हणजे हे यायला पाहिजे बेटा 4. 4 ला लिहू शकतो मी 2 चा स्क्वेअर. वरती येऊन 4 होईल. 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर आणि 3/2. हे कॅन्सल झालं. आन्सर काय यायला पाहिजे? 8. आन्सर पाहिजे 8. गॅरंटेड आन्सर 8 पाहिजेच. आलं लक्षात? हा प्रश्न बघा, अ गॅस इज सडनली कंप्रेस्ड. गॅस इज सडनली कंप्रेस्ड परत एकदा ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. सेम आहे बेटा. इथे CV देऊन ठेवलंय, इथं गामा नाही दिलाय. अरे मग काय तू लोड का घेतो यार? CP काढता येईल तुला. CP काढता येईल. किती येतो सर? R+CV. R+CV म्हणजे R+2R. किती आला? 3R है ना. तुला गामा पाहिजे फक्त. इथे गामा किती येणार बेटा? CP/CV म्हणजे आला 3/2. गामा 3/2 आला तर असंच करून घ्या, काही याच्यात काही त्रास नसेल तुम्हाला, आरामात होऊन जाईल प्रश्न. पुढचा प्रश्न, आयडियल गॅस P इज ॲडियाबॅटिकली कंप्रेस सो दॅट इट्स डेन्सिटी. परत एकदा आता डेन्सिटी म्हटलंय. डेन्सिटी काय म्हणताय? ट्वाइस म्हणजे सुरुवातीला रो होती नंतर 2 रो झाली असेल. फायनल प्रेशर ऑफ द गॅस. प्रेशर विचारलंय. कसं रिलेशन सांगितलं मी तुम्हाला? P1/ρ1 ची पॉवर गामा इज इक्वल टू P2/ρ2 ची पॉवर गामा. ठीक आहे. सो P1 पहिलं प्रेशर काय? पहिलं प्रेशर P म्हणा. आता आपण काय करू? एक काम करू आपण. ρ2 असं लिहू आपण. P2 इज इक्वल टू इथे येणार आहे ρ2/ρ1 ची पॉवर गामा. ठीक. सो मग P2 यायला पाहिजे P इंटू. आता ρ2/ρ1 किती आहे? ρ2 किती आहे? 2 रो अपॉन रो आणि गामाची व्हॅल्यू किती दिली? 7.7/5. म्हणजे आता हे किती यायला पाहिजे? P आणि 2 ची पॉवर 1.4. 7/5 म्हणजे 1.4. आता 1.4 कुठे येणार? 1.4 कुठे येणार आहे? तर हेच असेल. गॅरंटेड हे असेल कारण 2 पेक्षा जास्त पाहिजे. 2 पेक्षा जास्त कुठला ऑप्शन येतो? इथं एकच ऑप्शन तर आहे 2 पेक्षा जास्त है ना. पुढे काय? आता इथे काय दिले? इथे टेम्परेचरवाला रिलेशन दिलंय. सोपं आहे यार, हे सगळं सोपं आहे. हे करून घ्याल तुम्ही. मी तुम्हाला हिंट देतो. काय? मोनोटॉमिक गॅस दिले इनिशियली ॲट 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर शुड ऑलवेज बी टेकन इनटू व्हॉट? केल्विन. सो 273 हे यायला पाहिजे बेटा 300 केल्विन. 300 केल्विन आणि व्हॉल्यूम किती आहे? पहिल्यांदा टेम्परेचर एवढं दिलंय आणि व्हॉल्यूम किती दिलंय? व्हॉल्यूम V आहे.
आणि नंतर V/8 झालाय आणि नंतर टेम्परेचर विचारलंय. तर आपल्याकडे काय इक्वेशन आहे, T_V1 ची पॉवर गामा मायनस 1 इज इक्वल टू T1V1 इज इक्वल टू T2V2 ची पॉवर गामा मायनस 1. मला काय पाहिजे, मला पाहिजे T2. मग मी कसं लिहितो बघा, T1 V1 अपॉन V2 ची पॉवर गामा मायनस 1 इज इक्वल टू T2. व्यवस्थित टाका. 300 V1 अपॉन V2 किती आहे, तर पहिल्यांदा व्हॉल्यूम होता V, नंतर किती झाला 18 झाला. ठीक आहे. आणि गामा मायनस 1, गामा किती आहे 5/3. सो 5/3 मायनस 1 हे किती येणार आहे 8. 8 म्हणजे किती येतं, 8 इज व्हॉट 2 चा क्यूब. 2 चा क्यूब 8 जाईल ना, कॅन्सल होऊन 8 होईल. 2 चा क्यूब 5/3 मायनस 1 म्हणजे 2/3. 2/3 3 3 कॅन्सल म्हणजे हे किती आलं 2 चा स्क्वेअर 4. 4 इंटू 300 किती आलं बेटा 1200 केल्विन. 1200 केल्विन. पुढे काय म्हणतोय प्रश्न, नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट, अ गॅस एक्सपॅन्ड्स ॲडियाबॅटिकली ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मानलं आणि टेम्परेचर आपल्याला देऊन ठेवले. T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, ॲडियाबॅटिकली म्हटलंय, ॲडियाबॅटिकली हे महत्वाचं आहे. T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√V व्हॅल्यू ऑफ गामा इज. सर हे तर आपण शिकलोच नाही. शिकलो बेटा, नीट लक्ष दे. T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√V म्हणजे काय, V ची पॉवर 1/2. V ची पॉवर 1/2. याला इकडे घ्या, काय येईल T इंटू V ची पॉवर 1/2 है ना, इज इक्वल टू सम कॉन्स्टंट. बरोबर ना, हा प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे इथे कॉन्स्टंट असेल काहीतरी, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सम कॉन्स्टंट अपॉन दिस. तर इकडे जाऊन हे कॉन्स्टंट होऊन जाईल. आता जर तुम्ही नीट बघायला गेलं, कम्पेअर करा, T_V टू दी पॉवर काय असतं, गामा मायनस 1 इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं. जर मी कंपॅरिझन केलं तर मला काय कळेल, कंपॅरिझन केल्यावर आपल्याला कळतं की हा हाफ आणि गामा मायनस 1 सेम आहे बघा. V ची पॉवर गामा मायनस 1 आणि V ची पॉवर हाफ, म्हणजे याला कम्पेअर केलं तर मला येईल गामा मायनस 1 इज इक्वल टू 1/2. म्हणजे गामा किती आला 3/2. गामा इज 3/2. 3/2 म्हणजे 1.5. आता हे प्रश्न काय, परत एकदा तेच आहे, गॅस ॲट नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचरचा अर्थ काय, T1 इज इक्वल टू आहे बेटा 273 केल्विन. ठीक आहे. कंप्रेस टू 1/4 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम, म्हणजे आधी व्हॉल्यूम V होता, नंतर 1/4 झाला. ठीक, V आणि नंतर V/4. आणि नंतर त्यांनी काय विचारलंय, इन्क्रीज इन द टेम्परेचर. म्हणजे आता त्यांनी फायनल टेम्परेचर नाही विचारलं, त्यांनी विचारलं इन्क्रीज. इन्क्रीज किती झालं म्हणजे T2 मायनस T1 है ना, हे विचारलंय तुम्हाला. मग कसं करणार, फॉर्म्युला लावा. तोच फॉर्म्युला, T इंटू V ची पॉवर गामा मायनस 1 इज कॉन्स्टंट. मग जर तो फॉर्म्युला लावला तर काय येईल आपल्याला, तर इथे 27 नाही येणार, हे किती आहे 273 है ना. मला पाहिजे T1 V1 ची पॉवर गामा मायनस 1 इज इक्वल टू T2 V2 ची पॉवर गामा मायनस 1. मग कसं येईल बेटा, T1 V1 अपॉन V2 ची पॉवर गामा मायनस 1 इज वॉट T2. थोडंसं नीट केलं याला तर येईल 273. आता V1/V2 म्हणजे किती 1/4, म्हणजे इथे 1, इथे V येणार आणि इथे V/4 येणार. गामा मायनस 1 म्हणजे 3/2 मायनस 1 इज इक्वल टू T2. मग हे कॅन्सल झालं, हे 4 आहे. 273 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर असतो, 2 चा स्क्वेअर आणि 3/2 मायनस 1 म्हणजे किती येणार आहे, हे 1/2 इज इक्वल टू T2. म्हणजे हे किती येतं 273 इंटू 2 म्हणजे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 546. 546 मायनस 273 केलं तर अगेन आन्सर विल बी वॉट 273. जर आन्सर 546 असतं ना तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी सिली मिस्टेक केली असती. आताही करू शकतात सिली मिस्टेक, वाचलं नाही तर इन्क्रीज इन टेम्परेचर विचारलंय. ठीक आहे ना. सो इथे T2 आला माझ्याकडे. T2 किती आला सर, T2 इज इक्वल टू 546 केल्विन आणि आपल्याला T2 मायनस T1 पाहिजे. सो दॅट इज 546 मायनस 273 विच इज इक्वल टू 273. हा पण एक चांगला प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला काय म्हटले, 19 डिग्री सेल्सिअस इनिशियल टेम्परेचर दिले. प्रश्न चांगला काय, कारण थोडी लँग्वेज वगैरे याच्यात, फॉर्म्युला तोच आहे, फक्त थोडंसं ट्विस्ट आहे. इज सडनली एक्सपांडेड टू 8 टाइम्स, म्हणजे आधी व्हॉल्यूम V आहे नंतर 8V आहे. सुरुवातीला टेम्परेचर 19 डिग्री सेल्सिअस आहे म्हणून मी याला लिहितो 292 केल्विन. 273 प्लस 19 करावं लागेल तुम्हाला, केल्विन मध्येच लिहित असतो आपण. आणि इथलं टेम्परेचर मला माहिती नाही, हे T2 आहे, हे T1 आहे. त्यांनी काय विचारलंय बघा, त्यांनी विचारलं बेटा की व्हॉट इज फॉल इन टेम्परेचर. फॉलचा अर्थ काय होतो, फॉल म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर जास्त राहील आणि नंतर कमी होईल, म्हणजे T1 मायनस T2 विचारलंय. सरळ क्वेश्चन मार्क. आधी बघून घ्यायचं विचारलं काय, मागच्या वेळेस राईज विचारला होता, यावेळेस फॉल विचारलाय. मग आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही, मी डायरेक्ट रिझल्ट लिहितो. थोडी प्रॅक्टिस झाली म्हणून आपल्याला येतं T2 इज इक्वल टू T1 V1 अपॉन V2 ची पॉवर गामा मायनस 1. थोडंसं व्यवस्थित कॅल्क्युलेशन करू आपण. T1 च्या जागी टाक 292 आणि इथे V1 म्हणजे बेटा V अपॉन 8V गामा मायनस 1 म्हणजे 5/3 मायनस 1 5/3 मायनस 1 म्हणजे येईल 2/3. म्हणजे याला जरा शिस्तीत लिहिलं तर 292
ठीक आहे, डिवायडेड बाय, कारण हे सगळं खालीच येईल, 2⁻³ आणि इथे 2/3 येईल. 5/3 - 1 म्हणजे 2/3, 3 कॅन्सल, 292/4. 292/4 म्हणजे किती येतं, 146 आणि 73, 73 यायला पाहिजे, 73 म्हणजे इथे यायला पाहिजे बघा, T2 इज इक्वल टू किती आला, 73 आला केल्विन मध्ये. त्यांनी काय विचारलंय, फॉल विचारलाय, तर आधी माझ्याकडे किती आहे, T1 - T2 करू आपण. T1 - T2 किती येईल, 292 - 73 किती झालं बघा बरं. हे 292 मधून जर 73 गेले तर किती होतात, तर जवळजवळ व्हायला पाहिजे 219, 219. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा डाऊट असू शकतो, सर आन्सर तर केल्विन मध्ये आलं सर, 219 केल्विन, पण बेटा डिफरन्स जो आहे ना टेम्परेचरचा तो डिग्री सेल्सिअस आणि केल्विन मध्ये सेमच असतो. हे 11वीला थर्मल प्रॉपर्टीज मध्ये शिकवतात. ठीक आहे, सो इथे कन्फ्युजनचं कारण नाही, आन्सर पाहिजे डी. अ गॅस एक्सपांड्स इन अ सच अ वे दॅट प्रेशर अँड व्हॉल्यूम सॅटिस्फाय द कंडिशन. मी एवढे प्रश्न का करतो माहिती का, तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी म्हणून, पण तुम्ही पॉज करून मग सॉल्व्ह करा मात्र. फक्त बघत बसू नका, नाही तर कसं होईल माहिती का, जर तुम्ही स्वतः नाही सॉल्व्ह केलं, स्वतः लँग्वेज नाही बघितली ना, एकदा बघा हे लेक्चर झाल्यानंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन दिली, पटकन जॉईन करायचं, टेलिग्राम ॲप डाउनलोड करा, जॉईन करा. त्याच्यामध्ये ना एक PDF मी शेअर करत असतो जिथे फक्त प्रश्न असतात, तर सगळे प्रश्न स्वतः सॉल्व्ह करायचे, नाही आला तर मग सोल्युशन बघ, मगच ते कंटेंट तुझं होईल. नाहीतर काय होईल, मी शिकवेल तुला वाटतं हा चांगलं चालू आहे, पण नंतर गडबड होऊन जाईल बेटा. तसं करू नको. चला, सो PV² इज इक्वल टू कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ गॅस. टेम्परेचर ऑफ गॅस काय होईल, ठीक आहे. मग आता काय करायचं, काहीच करायचं नाही, सरळ एकदा तुम्ही मला सांगा टेम्परेचरचा आणि व्हॉल्यूमचा काय संबंध आहे. मी याला डायरेक्ट असं करतो बघा, PV² इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे. आता इथे त्यांनी दिलं नाहीये की कुठली प्रोसेस आहे, ॲडियाबॅटिक असं म्हटलं का, ॲडियाबॅटिक आहे म्हटलं नाही है ना, मग नाही तर PV² गामानी करू शकलो असतो मी. मग याला एक दुसरी टेक्निक आहे, आयडियल गॅसची इक्वेशन लावा. कशी लावाल, P इज इक्वल टू आता मला टेम्परेचर पाहिजे, तर मला व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं रिलेशन काय बघा, PV इज इक्वल टू nRT. मग मी काय म्हणतो, आता गॅस एक्सपांड्स म्हटलंय ना, सो मी असं लिहू शकतो की P ला लिहू शकतो nRT/V. nRT/V. तर nR तर कॉन्स्टंट आहे, तर मी असं लिहितो बेटा CT/V. थोडं लक्ष द्या आपण काय करतोय. आता P च्या जागी असं लिहा बरं, CT/V. मी असं लिहितो CT/V आणि इंटू V² इज इक्वल टू कॉन्स्टंट. इथे एक V आणि एक V कॅन्सल झाला, तर मला काय येईल माहिती का, TV इज इक्वल टू कॉन्स्टंट. कारण कॉन्स्टंट बाय कॉन्स्टंट इज अगेन कॉन्स्टंट है ना. हा C इथे जाईल त्याचा काही मतलब नाही. म्हणजे काय आहे ना, की व्हॉल्यूम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे काय झालं, व्हॉल्यूम जर वाढला तर टेम्परेचर काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. आणि एक्सपान्शन असं लिहिलंय त्यांनी, काय लिहिलंय तिथे, एक्सपांड होतोय, याचा अर्थ टेम्परेचर काय होईल बेटा, डिक्रीज करेल. एक तर असं करा, नाहीतर तुम्ही ॲडियाबॅटिकनी पण जाऊ शकता. कसं जाऊ शकता तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता PV⁻γ, मग इथून ना गामा किती आला सर, 2 आला. तसंही करू शकता, काही नाही, जुगाडच आहे सगळे. जर गामा केला तुम्ही तर तुम्ही काय करू शकता, सरळ करायचं बेटा, काय करतो आपण, T2/T1 इज इक्वल टू काय लिहू मी, V1/V2 ची पॉवर γ-1. γ-1 म्हणजे ते काय 2 -1 येईल, 2 -1 येईल बरोबर ना, कारण इथे γ2 आहे, म्हणजे आलं V1/V2. तर मला सांगा V2 इज ग्रेटर दॅन V1 आहे, कारण की एक्सपान्शन होतंय. मग V2 इज ग्रेटर दॅन V1 आहे, तर याचा अर्थ होतो की T2/T1 शुड बी लेस दॅन 1, कारण V1/V2 काय बेटा, लेस दॅन 1 आहे, आणि हे दोन्ही इक्वल आहेत. मग हे जर लेस दॅन 1 असेल तर मी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो सर, इथे T1 इज ग्रेटर दॅन T2, म्हणजे टेम्परेचर कमी झाले. तुम्ही कसंही करा यार, तुम्ही कसंही करा, 100 पद्धती करायच्या, तुमची इच्छा. हे करून टाका तुम्ही. आता इथे काय दिलंय त्यांनी, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर विचारलंय. इथे बघा PV⁻γ, इथे हा गामा दिलाय बेटा, गामा म्हणजे किती दिलाय, आता इथे 3/2 दिलाय है ना. एकदम सोपं, काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. मोनोॲटॉमिक आयडियल गॅस काय म्हणता येते, इज कंप्रेस्ड ॲडियाबॅटिकली. इतकं व्हॉल्यूम, इनिशियल टेम्परेचर T फायनल करून टाका. किती वेळा करणार असे प्रश्न, सोपं एकदम होऊन जाईल. हा प्रश्न बघा किती वेळा विचारला आणि काहीच दम नाही आहे प्रश्नामध्ये. काय प्रश्न आहे सर, मोनोॲटॉमिक आयडियल गॅस, मोनोॲटॉमिकचा गामा माहिती पाहिजे. किती सर, मोनोॲटॉमिकचा गामा असतो 5/3. KT चांगलं पाहिजे, नाही तर इथं फसून जाल तुम्ही. इनिशियली टेम्परेचर T1 आहे, ठीक आहे सगळं. रिलीजिंग द पिस्टन्स अलाउड टू इफ L1 L2 आर द लेंथ ऑफ द गॅस कॉलम बिफोर अँड आफ्टर एक्सपान्शन. मग काय विचारले त्याने, विचारले T2/T1. बघा बेटा, सुरुवातीला
सुरुवातीला गॅसचं लेंथ असेल L1, नंतर एक्सपांड झालं, हे पिस्टन इथं आलं, हे पिस्टन आता इथं आलं, आधी इथं होतं, मग आता हे किती झालं, L2 झालं. मग काही जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे. मला सांगा पहिला व्हॉल्यूम लिहिता येईल का तुम्हाला? हा जो व्हॉल्यूम आहे लिहिता येईल का? सो व्हॉल्यूम असतो एरिया इंटू लेंथ, लिहिता येतो मला. आणि हा जो दुसरा व्हॉल्यूम आहे, हा वाला जो व्हॉल्यूम आहे, ठीक आहे ना, हा पूर्ण व्हॉल्यूम घ्या ना, दुसऱ्या केसमध्ये पूर्ण व्हॉल्यूम घेतो आपण. मग किती येईल तो? V2 इज इक्वल टू यायला पाहिजे A इंटू L2. ए म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आता काहीच करायचं नाही, तुम्हाला T2/T1 विचारला आहे, तर मग मी कसं करतो? तुम्हाला माहिती आहे काय? माहिती आहे T2 इज इक्वल टू किती असतं बेटा? मगापासून वापरत आलोय आपण. T2 इज इक्वल टू T1 V1 अपॉन V2 गामा मायनस 1. तुम्हाला T2/T1 विचारलाय. T2/T1 इज इक्वल टू V1. V1 ला काय लिहू शकतो? A इंटू L1 अपॉन A इंटू L2 आणि गामा मायनस 1 कुठला गॅस आहे? मोनोएटॉमिक. 5/3 मायनस 1. 5/3 मायनस 1 म्हणजे 2/3. L1/L2 2/3. L1/L2 2/3. कर्व विचारलाय. आता इथे कर्व सांगितलं तुम्हाला. कुठला कर्व आहे सांगा सर? हा आहे का? नाही. हा आहे का? हा आहे का? नाही. काढून दिला यार. अजून काय पाहिजे तुला? इन ऑर्डर टू कम्प्रेस. सुंदर प्रश्न आहे. एकच प्रश्न आहे आतापर्यंत सीईटीने विचारलाय जिथे ॲडियाबॅटिकचं वर्क डन वाला फॉर्म्युला यूज झालाय. नाही तर बाकी सगळीकडे कंडिशन्स यूज झाल्या, PV गामा वगैरे. प्रश्न नीट वाचून घे. काय प्रश्न म्हणतो? इन ऑर्डर टू कम्प्रेस 1 किलो मोल म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती दिले बेटा? 1000. किलो म्हणजे असतं 1000 ऑफ गॅस ॲडियाबॅटिकली. बर वर्क ऑफ 1. आता वर्क डन किती बेटा? वर्क डन आहे -125 इंटू 10⁻³ जूल. सर मायनस का बरं? कारण कंप्रेस केलाय म्हणून. शब्दांकडे नीट लक्ष पाहिजे तुमचं. पुढे काय सांगितलं? इज परफॉर्म्ड अँड इन दिस प्रोसेस टेम्परेचर ऑफ गॅस इन्क्रीज्ड बाय म्हणजे डेल्टा टी इन्क्रीज्ड बाय 6 डिग्री सेल्सिअसला कन्वर्ट करू नका केल्विनमध्ये, कारण टेम्परेचर डिफरन्स दोघीकडे सेमच असतो. इन्क्रीज्ड बाय 6 म्हणजे 6 डिग्रीनी पण इन्क्रीज झाला असेल, 6 केल्विननी पण इन्क्रीज झाला असेल. पुढे काय म्हटलंय त्यांनी? पुढे काय म्हटलंय? विचारलं काय? अच्छा, त्यांनी गामा विचारलंय बघा. रिजिड, मोनोएटॉमिक आहे, डायटॉमिक आहे, काय? तर सुंदर प्रश्न आहे. तर माझ्याकडे मी तुम्हाला एक फॉर्म्युला लिहून दिलाय. वर्क डन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? nRT2 मायनस T1 अपॉन 1 मायनस गामा. आता वर्क डन टाक बेटा. वर्क डन किती आहे सर? -125 इंटू 10⁻³ इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आहे 10⁻³ 1000 म्हणजे 10⁻³. आर ला लिहा 25/3. 8.3 नका लिहू, 25/3 लिहा, असं पण लिहितात आरला. ठीक आहे. T2 मायनस T1 किती बेटा? इन्क्रीज म्हटलं म्हणजे 6 आला, डिवायडेड बाय 1 मायनस गामा. बघा बरं काय येतोय आन्सर. आता इथे 1000 कॅन्सल झालं. ओके. आता इथे 25 1 25 25 इंटू 5. ठीक आहे. 25 इंटू 5 आणि इथे 3 1 जा आणि इथे 3 2 जा. म्हणजे कसं यायला पाहिजे? -5/2 बघा. -5/2 इज इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस गामा. याला उलटवून टाका बरं. याला उलटवून टाकलं तर येईल -2/5 इज इक्वल टू गामा मायनस 1. मग गामा किती यायला पाहिजे? -2/5 येतो ना. थांबा, गामा -1 नाही. अरे यार, काय मी उलट केलं. 1 मायनस गामा असं येईल, है ना. याला उलटलं तर हे -2/5 येतं आणि हे 1 मायनस गामा. तर मग आता गामा किती आला? गामा इज इक्वल टू 1 प्लस 2/5. गामा इकडे जाईल, हा -2/5 इकडे येईल, म्हणजे हे आलं 7/5. 7/5 म्हणजे काय? 7/5 म्हणजे काय? मोनोएटॉमिक, डायटॉमिक, रिजिड. अच्छा, आता रिजिड आणि नॉन रिजिड आहे. KTGचं बघा कसं उडवतात आता हे. KTG रिजिड असायला पाहिजे का नॉन रिजिड असायला पाहिजे? 100% रिजिड असायला पाहिजे. नॉन रिजिड असतं तर अजून 2 डिग्री ऑफ फ्रीडम ऍड झाले असतं आणि गामा वाढला असतं, म्हणजे गामा चेंज झाला असतं मला म्हणायचं आहे ना. व्हायब्रेशन ऍड झालं तर 2 डिग्री ऑफ फ्रीडम ऍड होतात. सो रिजिड आहे बेटा ते. तर कळालं नसेल तर तू ते दुसरं लेक्चर बघ. कुठलं वालं सर? KTG वालं. आता आयसोथर्मल आणि आयसोकोरिक करून टाकू. आयसोथर्मल अँड आयसोकोरिक काय असतं सर? आयसोथर्मल म्हणजे काय? आयसोथर्मल मीन्स टेम्परेचर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर इंटरनल एनर्जी चेंज होणार नाहीये. इंटरनल एनर्जी चेंज नाही झाली तर टेम्परेचर 1 इज इक्वल टू टेम्परेचर 2 आहे, म्हणजे टेम्परेचर इज ऑलवेज सेम. T1 इज इक्वल टू T2. जर T1 इज इक्वल टू T2 असेल बेटा तर मी असं म्हणू शकतो Q इज इक्वल टू W, कारण इथे डेल्टा यू किती आहे? 0 आहे. डेल्टा यू किती आहे? 0 आहे. म्हणजे सगळीच्या सगळी हीट कुठे गेली? वर्क डन मध्ये कन्वर्ट झाली. 100% ऑफ हीट इज कन्वर्टेड इनटू वर्क. इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. असा शब्द मिळेल तुम्हाला. काय शब्द मिळेल सर? इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. का बरं स्लो असते? कारण की मला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचे म्हणून. ॲडियाबॅटिक कशी असते? फास्ट असते. ॲडियाबॅटिक मध्ये काय कॉन्स्टंट असतं? काहीच कॉन्स्टंट नसतं. Q0 असतो तिथे. आयसोबॅरिक मध्ये कॉन्स्टंट असतं, प्रेशर कॉन्स्टंट असतं. अच्छा सर, डेल्टा यू 0 असतो आयसोथर्मल मध्ये. ॲडियाबॅटिक मध्ये काय 0 असतो? डेल्टा Q0 असतो, म्हणजे Q0 असतो. अच्छा, आयसोबारिक मध्ये काय 0 असतं? काहीच 0 नसतं. असं कंपॅरिझन करत जर तुम्ही स्टडी केला ना तर तुम्हाला सगळं पाठ होईल. कळतंय का? वर्क डनचं जर मला विचारलं
वर्क डनचा फॉर्म्युला सांगा आयसोबॅरिकचा, तुम्हाला लगेच आला पाहिजे. पी डेल्टा व्ही किंवा एन आर डेल्टा टी. ॲडियाबॅटिकचा सांगा बरं, ॲडियाबॅटिकचा तर P2V2 मायनस P1V1 अपॉन 1 मायनस गामा किंवा एन आर T2 मायनस T1 अपॉन 1 मायनस गामा. स्लोप सांगा, स्लोप कोणाचा स्लोप सांगा, ॲडियाबॅटिकचा मायनस गामा पी बाय व्ही आहे ना. सगळं पाठ पाहिजे बेटा, माझी परीक्षा आहे ना, सीईटी माझी परीक्षा आहे, तुझी तर नाही आहे म्हणून मी पाठ करतो. अच्छा, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट हे लक्षात ठेवा, कारण की PV इज इक्वल टू NRT असतं ना, PV इज इक्वल टू NRT असतं. सो T कॉन्स्टंट आहे तर PV कॉन्स्टंट आहे, PV कॉन्स्टंट आहे तर P1V1 इज इक्वल टू P2V2 आयसोथर्मलमध्ये. ॲडियाबॅटिकमध्ये काय P1V1 ची पॉवर गामा इज इक्वल टू P2V2 ची पॉवर गामा. ओके ठीक आहे सर, याला जर खाली केलं बेटा तू तर तुला येऊन जाईल P1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 अपॉन V1. ग्राफ असा असतो बघा, ग्राफ असा असतो. मग सर ॲडियाबॅटिकच्या आणि या ग्राफमध्ये काय फरक आहे सांगेन, काळजी करू नका सांगेन. रेक्टँग्युलर हायपरबोला आहे हा, दिस इज अ प्युअर रेक्टँग्युलर हायपरबोला. ठीक आहे, वर्क डन, वर्क डनला परत मला एरिया फाइंड करावा लागेल इंटिग्रेशन करून. डायरेक्ट लेंथ इंटू ब्रेथ, रेक्टँगल आयसोबारिक सारखे लाड चालणार नाही म्हणून इंटिग्रेशन वाला एरिया येतो. याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय फॉर्म्युला आहे सर, NRT. NRT इथं T2 मायनस T1 पाठ करू नका. T2 मायनस T1 कसं येईल रे गाडवा, हा आयसोथर्मल आहे बेटा, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सो याच्या फॉर्म्युल्यामध्ये T2 मायनस T1 येत नाही, लक्षात ठेवा, पाठवून जाईल. NRT LN म्हणजे नॅचरल लॉग, लॉग टू द बेस E V2 मायनस V1 म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस अपॉन इनिशियल व्हॉल्यूम, V2 अपॉन V1 फायनल व्हॉल्यूम अपॉन इनिशियल व्हॉल्यूम. मग V2 अपॉन V1 इज ऑल्सो इक्वल टू P1 अपॉन P2. सो इथं P1 अपॉन P2 पण लिहिता येतं. फॉर्म्युले लिहून घ्या, फॉर्म्युले लिहून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर स्लोप, स्लोप स्लोप काय सर, मायनस P बाय व्ही, मायनस P बाय व्ही. ॲडियाबॅटिकचा काय होता, मायनस गामा P बाय व्ही. मग कोणाचा जास्त आहे, ॲडियाबॅटिकचा जास्त आहे मॅग्निट्यूडमध्ये, कारण गामा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. सांगेन पुढे सांगेन. आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिकमध्ये काय कॉन्स्टंट असतं सर, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे गॅस एक्सपांडच होणार नाही, कॉन्ट्रॅक्ट पण होणार नाही, म्हणजे वर्क डन 0. जर वर्क डन 0 बेटा तर Q इज इक्वल टू डेल्टा यू. Q इज इक्वल टू काय यायला पाहिजे सर, डेल्टा यू यायला पाहिजे. ठीक, त्याच्यानंतर काय म्हणजे याचा अर्थ काय होतो की सगळीच्या सगळी एनर्जी कुठे गेली, सगळीच्या सगळी एनर्जी गेली सर इंटरनल एनर्जी वाढवण्यामध्ये, इंटरनल एनर्जी वाढवण्यामध्ये. ओके, त्याच पद्धतीने कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर मी म्हणू शकतो PV इज इक्वल टू काय असतं बेटा, NRT असतं ना, NRT. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T, P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. सो P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T म्हणजे P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. त्याच्यानंतर काय सर, त्याच्यानंतर बेटा याचा ग्राफ कसा येतो, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे द लाईन विच इज पॅरल टू वाय ॲक्सिस, असा लाईन विच इज पॅरल टू प्रेशर ॲक्सिस. असा ग्राफ कोणाचा येतो, लाईन विच इज पॅरल टू एक्स ॲक्सिस आयसोबारिकचा. अच्छा, याचा स्लोप किती सर, याचा स्लोप dP बाय dV चा स्लोप किती, इन्फायनाईट. ठीक आहे, आणि याचा स्लोप किती असतो, याचा स्लोप आयसोबारिकचा 0. आलं लक्षात, 0. प्रश्न करायचे करून टाकू सर. चला आता बघा कसे प्रश्न उडवत असतो आपण एकदम 2020. वेन द हीट इज गिवन टू द गॅस इन आयसोथर्मल, मग काय होतं, हीट दिल्यावर काय होतं आयसोथर्मलमध्ये, काहीच होत नाही, वर्क डन मध्ये झालं है ना. देन देर विल बी एक्सटर्नल वर्क, बस बाकी काही नाही. एक्सटर्नल वर्क डन अँड ऑल्सो राइज इन टेम्परेचर, होत नाही रे बाबा राइज इन टेम्परेचर. इफ गॅस इज कंप्रेस्ड आयसोथर्मली देन RMS वेलोसिटी. अच्छा, RMS वेलोसिटी काय असते सर, हे तर KTG ला इंटरलिंक करून प्रश्न विचारतात. हा बेटा विचारतात 3RT अपॉन MW किंवा √3P/ρ. पण ज्यांनी KTGचं लेक्चर केलं असेल त्यांना माहिती असेल की दिस इज ऑथेंटिक फॉर्म्युला, ओनली डिपेंड्स ऑन व्हॉट टेम्परेचर, ओनली डिपेंड्स ऑन टेम्परेचर. सो RMS वेलोसिटी रिमेन्स सेम. ठीक आहे, हीट इज गिवन टू देन आयडियल गॅस इन एन आयसोथर्मल प्रोसेस. मग काय होतं, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते बेटा, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते, नॉट चेंज. द गॅस विल डू निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क का करेल, निगेटिव्ह वर्क का करेल, तो ॲडियाबॅटिक थोडी आहे. अरे यार, Q इज इक्वल टू W बेटा इथे डायरेक्ट. जर तुम्ही हीट जर ग्रेटर दॅन 0 आहे, हीट जर दिली म्हणजे हीट ग्रेटर दॅन 0 आहे तर W ग्रेटर दॅन 0. वर्क डन आणि इंटरनल एनर्जीचं रिलेशन उलटं असतं ॲडियाबॅटिकमध्ये, पण इथं हीट आणि वर्कचा एनर्जी काय बेटा रिलेशन डायरेक्ट आहे. सो आन्सर काय यायला पाहिजे, थर्ड यायला पाहिजे. थर्ड म्हणजे बी आन्सर करेक्टच विचारलंय ना, हा बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रू स्टेटमेंट फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस. काय ट्रू नाही आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे हे ट्रू आहे. प्रोसेस इज व्हेरी फास्ट, मी काय सांगेल तुम्हाला, प्रोसेस इज व्हेरी स्लो. छोटे छोटे मुद्दे बघा, छोटे छोटे मुद्दे पण नोट्समध्ये सगळं होऊन जाईल बेटा, मी सगळं कव्हर करायचा प्रयत्न केलाय. द प्रोसेस इज व्हेरी फास्ट, दिस इज रॉंग आन्सर, सो दिस इज करेक्ट आन्सर. दिस इज रॉंग स्टेटमेंट, दॅट्स वाय इट इज करेक्ट. द इक्वेशन PV इज इक्वल टू कॉन्स्टंट, येस आहे. देर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी, हे पण आहे. ठीक आहे, हे पण आहे. इन अन आयसोथर्मल प्रोसेस द आयडियल गॅस हॅव्हिंग व्हॉल्यूम V1 अंडरगोज एन एक्सपान्शन. वर्क डन, वर्क डनचा कुठला फॉर्म्युला दिलाय सर, हा फॉर्म्युला दिलाय का नाही दिलाय, नाही दिलाय, नाही दिलाय.
आर येणार टी होतं रे ते. T2 मायनस T1 येणारच नाही यार आयसोथर्मलमध्ये. कसं येणार आहे? टी तर कॉन्स्टंट असतो. V2 मायनस V1 येत नाही. हे आयसोबारिकचा फॉर्म्युला आहे. डायरेक्ट एरिया ऑफ रेक्टँगल. हा फॉर्म्युला बरोबर आहे कारण हा इंटिग्रेशन येतो. हा जनरल फॉर्म्युला आहे ना, हा जनरल फॉर्म्युला आहे, तिथूनच तो डिराईव्ह होतो. ओके सर, विच ऑफ द फॉलोइंग इज आयसोथर्मल प्रोसेस? अरे यार थकलो यार मी. दिस इज करेक्ट आन्सर. दिस इज करेक्ट आन्सर. अच्छा 1 2 3 4. मग कुठला आन्सर बेटा? दिस इज करेक्ट आन्सर. अच्छा पण हा ग्राफ आणि याच्यामध्ये काय फरक आहे? हा थोडा आहे ना इथून सुरू होते बघा, हा इथून सुरू होतो, इथून इथून नाही जातो, असा जातो है ना, असा जातो, असा करून असा येतो. हा जास्त कर्व आहे. एवढं बारीक द्यायला नको सीईटीने, पण का बरं दिले मला माहिती नाही. बट अकॉर्डिंग टू मी द आन्सर शुड बी फर्स्ट. ची डायग्राम बघावं लागेल. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट इज नॉट अ स्टेटमेंट फॉर आयसोकोरिक. आयसोकोरिक साठी काय खरं नाही म्हणतात? वॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, हे खरं आहे. एनर्जी एक्सचेंज यूज टू चेंज इन इंटरनल एनर्जी, हे पण खरं आहे कारण वर्क डन 0 असतं. टेम्परेचर ऑफ द सिस्टम चेंजेस, हा वर्क डन इज पॉझिटिव्ह, वर्क डन तर 0 असतं, सो हे रॉंग आहे. द ग्राफ ऑफ द थर्मोडायनामिक प्रोसेस इज अ स्ट्रेट लाईन पॅरल टू प्रेशर ॲक्सिस. प्रेशर ॲक्सिस म्हणजे इथे P आणि इथे V. प्रेशर ॲक्सिसच्या पॅरल म्हणजे व्हॉल्यूमच्या परपेंडिक्युलर ना, प्रेशरच्या पॅरल म्हणजे व्हॉल्यूमच्या परपेंडिक्युलर. हे काय बेटा? व्हॉल्यूम कॉन्स्टंट, सो वर्क डन काय आहे? 0. हा कसला ग्राफ आहे? हा आयसोकोरिकचा ग्राफ आहे. ओके. थर्मोडायनामिक प्रोसेस इन विच नो वर्क इज डन. अरे यार आयसोकोरिक. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन स्पेसिफाईज आयसोकोरिक प्रोसेस? काय असतं आयसोकोरिकमध्ये? डेल्टा V इज इक्वल टू 0. एवढ्या डिटेलमध्ये केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स का वाढणार नाही बरं? सांगा बरं. काय करायची गरज आहे अजून? हां, स्वतः प्रॅक्टिस करायची गरज आहे. हे एक व्हेरिएशन टेम्परेचरचे क्वेश्चन, पर्सेंटेजचे क्वेश्चन मी दर लेक्चरला सांगतो कसे करायचे, कारण विद्यार्थी चुका करतात. द टेम्परेचर रिमेनिंग कॉन्स्टंट, प्रेशर ऑफ द गॅस इज डिक्रीज्ड बाय 20%. द पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम इज, पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम. ऐका बघा, टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम विचारलंय बेटा. टेम्परेचर कॉन्स्टंट तर काय येतं? P1 V1 इज इक्वल टू P2 V2. आयसोथर्मलची कंडिशन आहे. ठीक आहे. आता अशा वेळेस काय करायचं ना, जिथे पर्सेंटेजचा प्रश्न असेल तिथे अजम्पशन करायचं. कसं अजम्पशन करायचं? P1 ला मी म्हणतो 100 है ना, P1 ला काय म्हणतो? 100. 20% कमी झालं म्हणजे P2 किती आला? 80. आन्सरला काही हरकत नाही बेटा, आन्सर तेच येईल. बघा कसं येईल. P1 च्या जागी 100 टाका, 100 V1 इज इक्वल टू 80 V2. मग आता मला काय विचारलंय? पर्सेंटेज चेंज इन व्हॉल्यूम. ठीक आहे, मला V2 आला, किंवा V2 किती येईल? 100/8. 100/80, 100/80 म्हणजे किती येणार आहे? 10/4. नाही 5/4 म्हणजे 1.25 यायला पाहिजे बहुतेक. 1.25 यायला पाहिजे का? हा 5/4, हा 1.25 यायला पाहिजे. 1.25 V1 असं यायला पाहिजे. आता जर तुम्ही बघायला गेलं तर V2 इज इक्वल टू 1.25 V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूमच्या 1.25 टाइम्स झालाय, म्हणजे 25% वाढले. आधी 100 होता, आता 125 झाला असेल, म्हणजे इन्क्रीजेस बाय काय? 25%. इन्क्रीजेस बाय 25%. हा पण तसाच आहे, करून घ्या. डू इट होमवर्क. ठीक आहे, करून घ्या, सावधानीने करा, सेम मेथड वापरा, येऊन जाईल बेटा आन्सर, है ना, येऊन जाईल आन्सर. आता इथे डिक्रीज म्हटलंय, डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ द इनक्लोज गॅस बाय 10% ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे आधी व्हॉल्यूमला 100 पकडा, नंतर व्हॉल्यूमला 90 पकडा, है ना, आणि मग बघा की प्रेशरचा काय, प्रेशर किती इन्क्रीज होत आहे, तर त्या पद्धतीने तुमचा आन्सर येऊन जाईल. बघा, चेक कराल एकदा. द स्लोप ऑफ, मी तुम्हाला सांगितलं ना यार, लिहून दिलाय, सगळ्या गोष्टी लिहून दिल्या. स्लोप ऑफ आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक कर्व कशा रिलेटेड आहे? स्लोप कसा रिलेटेड बेटा? तर ॲडियाबॅटिकचा कुठला असतो? स्लोप ऑफ, अच्छा त्यांचा रेशो विचारलाय. स्लोप ॲडियाबॅटिक मध्ये काय असतो? मायनस गामा P/V. ठीक आहे, आणि आयसोथर्मल मध्ये काय असतो? तो असतो सर मायनस P/V. तर तुम्हाला दिसतंय का, आयसोथर्मलला गामाने मल्टिप्लाय केलं तर ॲडियाबॅटिक येतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे मी म्हणू शकतो आयसोथर्मलला गामाने मल्टिप्लाय केलं तर ॲडियाबॅटिक येतो. बी आन्सर बरोबर आहे. बी आन्सर एकदम योग्य आन्सर आहे. हा एक फेवरेट प्रश्न आहे सीईटीचा, सांगतो. बघा, ॲडियाबॅटिक आणि आयसोथर्मलच्या कर्व मध्ये काय फरक आहे? ॲडियाबॅटिकचा स्लोप किती आहे? स्लोप आहे ॲडियाबॅटिकचा किती आहे सर? गामा P/V मॅग्निट्यूड मध्ये. ठीक आहे, आणि आयसोचा किती बेटा? आयसोचा आहे सर P/V. आता गामा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1, गामा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. सो मला असं म्हणता येईल की स्लोप ऑफ ॲडियाबॅटिक इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्लोप ऑफ आयसोथर्मल, हे विचारू शकतात. ठीक आहे, याचा अर्थ काय ना, ॲडियाबॅटिकचा कर्व स्टीप असतो. स्टीप म्हणजे काय? जर मला विचारलं या दोघांपैकी ॲडियाबॅटिक कुठला आहे आणि आयसोथर्मल कुठला आहे,
तर मी म्हणेल खालचा वाला ॲडियाबॅटिक आहे आणि वरचा वाला आयसोथर्मल आहे. असं का बरं सर? कारण ना हा जो आहे बघा, खालचा जो आहे ना तो असा स्टीप आहे. स्टीप म्हणजे असा आहे, त्याचं फास्ट डिक्रीमेंट होतंय. हा स्लो आहे बघा, असा स्लोप कमी कमी होत चाललाय. असा स्लोप कमी होतो आणि असा स्लोप वाढतो. मला वाटतं तुम्ही गणिताचे विद्यार्थी आहात, तुम्हाला कळत असेल हे. ठीक आहे. सो नेहमी लक्षात ठेवायचं की हा वाला आता कुठलं आयसोथर्मल बघा, हा तर आयसोबारिक आहे, हा तर आयसोबारिक आहे, म्हणजे हा आयसोबारिक. ठीक आहे. हा कुठला बेटा? तर हा असेल आयसोथर्मल. हा कोण आहे? हा ॲडियाबॅटिक आहे. आणि हा कोण आहे सर? आयसो कोण आहे? कोरिक आहे. तर सगळ्यात जास्त वर्क डन कोणाचं आलं? जर मला या स्टेट पासून या स्टेटला जायचं असेल, म्हणजे इथे V1 व्हॉल्यूम, इथे V2 जायचं असेल, सगळ्यात जास्त वर्क डन कोणाचं आलं? सगळ्यात जास्त आयसोबारिकचं आलं, कारण सगळ्यात जास्त एरिया त्याचा आहे. सगळ्यात जास्त एरिया म्हणजे काय म्हणायचं मला? या लाईनच्या अंडर सगळ्यात जास्त एरिया आहे. ठीक आहे. सो आयसोबारिक एक नंबर. अच्छा, नंतर ही लाईन बघा, ही लाईन आयसोथर्मल वाली बघा, याच्या आतमध्ये एवढा एरिया. नंतर ॲडियाबॅटिक मध्ये एवढा एरिया आहे ना. आणि आयसोकोरिक मध्ये एरियाच नाही बेटा, ते 0 असतं. तर हे याचा आन्सर तर येऊन गेलं. आणि याचा आन्सर काय? स्टार्टिंग द इनिशियल कंडिशन्स व्ही आणि व्हीबी त्यांनी विचारले, वर्क डन कम्पेअर करा. तर इथे तुम्हाला सांगितलंय की प्युअरली ॲडियाबॅटिक आहे आणि त्याच्यानंतर W इज आयसोबारिक. सो W2 सगळ्यात जास्त असेल है ना. W2 सगळ्यात जास्त असेल म्हणजे सी आन्सर असेल. आन्सर तुम्ही बघून घ्या, मी तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन केलाय. ओके. देर आर 2 सॅम्पल्स A and B of certain gas which are initially at the same temperature and pressure. Initially at same temperature and pressure. प्रेशर आणि टेम्परेचर दोघांचं सेम आहे, चला मानलं. नंतर काय सांगितले? बोथ आर कंप्रेस्ड फ्रॉम व्हॉल्यूम V to V/2. म्हणजे काय? आधी इकडे व्हॉल्यूम V आहे, नंतर V/2, आणि इथे पण व्हॉल्यूम V आहे आणि इथे किती आहे? V/2. A इज कंप्रेस्ड आयसोथर्मली, म्हणजे याचं टेम्परेचर आज पण किती राहील? T राहील. टेम्परेचर किती राहील? T राहील. जर थोडंसं फास्ट डोकं चालवलं तर PV कॉन्स्टंट असतो, आयसोथर्मलमध्ये PV कॉन्स्टंट असतो, म्हणजे व्हॉल्यूम जर हाफ झालं तर प्रेशर डबल पाहिजे, कारण या दोघांचं प्रोडक्ट काय असतं बेटा? सेम असतं. प्रोडक्ट PVच पाहिजे, तर मग याचं पण PVच पाहिजे. बरोबर आहे. थोडंसं डोकं लावा यार माझ्यासोबत, है ना, म्हणजे मजा येईल तुम्हाला. त्याच्यानंतर काय सांगितले? त्याच्यानंतर सांगितले सॅम्पल B इज कंप्रेस्ड ॲडियाबॅटिकली. याला ॲडियाबॅटिकली कंप्रेस केले तर फायनल प्रेशर ऑफ A. तर एचं प्रेशर तर तुम्हाला कळून गेलं 2P आहे. आता इथलं प्रेशर किती? इथलं प्रेशर तुम्हाला सांगतो, इथलं प्रेशर P डॅश आहे, मला माहिती नाही. मग मी कसं करतो बघा, नीट लक्ष द्या. सो P इंटू V ची पॉवर गामा इज इक्वल टू P डॅश इंटू V/2 है ना. हा V2 आहे बेटा, ची पॉवर गामा. तर मला P डॅश पाहिजे, P डॅश. तर P डॅश येणार आहे, काय येणार आहे? P इंटू, थोडं आपण खाली लिहू, P डॅश इज इक्वल टू P इंटू V अपॉन V/2 ची पॉवर गामा. V अपॉन V/2 ची पॉवर गामा. मग आता काय येणार आहे? P डॅश इज इक्वल टू P हा 2 ची पॉवर गामा येईल. आता मला एक गोष्ट सांगा, गामा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. गामा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. जर गामा 1 पेक्षा मोठा आहे, सो हा नंबर 2 पेक्षा मोठा आहे. जर हा नंबर 2 पेक्षा मोठा आहे तर मी असं म्हणू शकतो, नीट लक्ष द्या, चांगला प्रश्न आहे, P डॅश इज ग्रेटर दॅन 2P. P डॅश इज ग्रेटर दॅन 2P म्हणजे प्रेशर कुणाच्या केसमध्ये जास्त असेल? ॲडियाबॅटिकच्या केसमध्ये प्रेशर जास्त असेल, कारण आयसोथर्मलचं तर 2P आलं, म्हणजे याचं किती असेल बेटा? 2P पेक्षा जास्त, म्हणजे प्रेशर कोणाचं आहे? B ॲडियाबॅटिकली. ॲडियाबॅटिकली म्हणजे काय? ॲडियाबॅटिकली म्हणजे त्याचं प्रेशर जास्त असेल. ट्वाइस दॅट ऑफ, इक्वल टू दॅट, इक्वल, ट्वाइस बेस काही संबंध नाही, मोर दॅन दॅट ऑफ B. अच्छा, प्रेशर ऑफ A म्हणतायत, A तर कमी असेल B पेक्षा. ॲडियाबॅटिकचं जास्त असेल म्हणजे आयसोथर्मलचं कमी असेल. ओके. हे प्रश्न काय सर? इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम. हे चांगले प्रश्न आहेत. हे 2-3 टाईप आहे बेटा प्रश्नाचे, चांगले आहेत, जरा नीट लक्ष द्या है ना. थकले असाल तर पाणी पिऊन या, पॉज करा, काही काळजी करू नका. टॉपिक कंप्लीट होण्याशी मतलब आहे, मी पण तुम्हाला तेच सांगत असतो. स्किप काही करायचं नाही, व्हिडिओ लेंदी असू शकतो, हरकत नाही. तुम्हाला वाटलं की तुम्हाला हे प्रश्न येतात तर स्किप करा आणि चांगले प्रश्नांवर जा. ठीक, तसा तुम्ही व्हिडिओचा टाइम कंप्रेस करू शकता. इनिशियल प्रेशर अँड व्हॉल्यूम ऑफ द गॅस आर P and V रिस्पेक्टिव्हली. फर्स्ट इट्स व्हॉल्यूम इज एक्सपांडेड टू 4V. कसं करायचं बघा, इनिशियल प्रेशर आणि व्हॉल्यूम आहे बेटा. फर्स्ट इट्स व्हॉल्यूम इज एक्सपांडेड टू 4V. 4V ला व्हॉल्यूम आणला है ना, बाय आयसोथर्मल प्रोसेस. मग लगेच डोकं चालवायचं, कारण जर हा आयसोथर्मल आहे ना तर याचा व्हॉल्यूम 4V झाला म्हणजे प्रेशर 1/4 व्हायला पाहिजे, कारण या दोघांचं प्रोडक्ट काय पाहिजे? कॉन्स्टंट पाहिजे, कॉन्स्टंट. ठीक आहे. मग नंतर काय सांगितलं? देन अगेन इट्स व्हॉल्यूम इज रिड्यूस टू V, म्हणजे आता परत एकदा व्हॉल्यूम V आलाय बाय ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि फायनल प्रेशर, म्हणजे इथलं प्रेशर विचारलं ते. आणि आता ही कुठली प्रोसेस आहे? ॲडियाबॅटिक आहे.
आणि त्यांनी गामा देऊन ठेवला. काय देऊन ठेवलाय सर? गामा देऊन ठेवलाय. ठीक आहे. मग आता काही करायचं नाही, तुम्ही इथपर्यंत आला लॉजिक लावून. आता इथं कसं जायचं? काही कंडिशन लावा बेटा. पी व्ही ची पॉवर गामा, गामा किती आहे? 3/2 इज इक्वल टू पी डॅश इंटू व्ही ची पॉवर. व्ही ची पॉवर कुठे? हा व्ही हे 3/2 येणार. म्हणजे मला पी डॅश पाहिजे p/4. हे किती येणार आहे? 4 आणि म्हणजे हे 2 ची पॉवर. हे बघा, हे 4v/v म्हणजे 4 येणार आहे, म्हणजे 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर आणि इंटू 3/2. म्हणजे कॅन्सल झालं. हे किती आलं? 2चा क्यूब म्हणजे 8. 8 इंटू p/4 म्हणजे किती येणार आहे? 2p. 2p इज द करेक्ट आन्सर. किती सुंदर प्रश्न आहे बघा, सुंदर प्रश्न. आणि याच टाईपमध्ये सीट इन 2024 ला विचारलाय. त्याच पद्धतीने बेटा 23 ला पण विचारून झालेत असे प्रश्न. हे तुम्ही करून घ्याल. यू कॅन डू इट ऑन युअर सेल्फ. मोनोॲटॉमिक गॅस, मोनोॲटॉमिक म्हणजे तर गामा दिलाय बघा. एक्सपांड आयसोथर्मली सेम प्रश्न आहे, सेम फक्त व्हॅल्यू बदललाय. करून घ्या. हा एक चांगला प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला करून देतो. चांगला प्रश्न आहे म्हणून तुम्हाला कन्सेशन. काय प्रश्न आहे सर? सॅम्पल XYZ. सॅम्पल काय काय दिले त्यांनी? XYZ ऑफ सेम गॅस, इक्वल व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. इक्वल व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. अच्छा, तिघांचं व्हॉल्यूम टेम्परेचर सेम आहे. चला मानलं. व्हॉल्यूम टेम्परेचर सेम आहे. पुढे काय म्हणताय? द व्हॉल्यूम ऑफ इच सॅम्पल इज डबल्ड. व्हॉल्यूम सगळ्यांचं डबल करून टाकू आपण. व्हॉल्यूम सगळ्यांचं डबल केलं. प्रोसेस बिंग, अच्छा ही आयसोथर्मल आहे बेटा, ही आयसोथर्मल आहे. वाय कोण आहे? वाय ॲडियाबॅटिक आहे. आणि नंतर इकडे कोण आहे? आयसोबारिक आहे. ठीक आहे. इफ द फायनल प्रेशर्स आर इक्वल फॉर द 3 सॅम्पल. तिघांचे फायनल प्रेशर सेम आहेत. ठीक आहे, मी तिघांच्या फायनल प्रेशरला पी डॅश म्हणतो. इथे पण पी डॅश आहे, इथे पण पी डॅश आणि इथे पण पी डॅश. मानलं. द रेशो ऑफ इनिशियल प्रोसेस प्रेशर इज, तर प्रेशरचं आपल्याला रेशो विचारलाय. तर मला इथे व्हॉल्यूम दिलाय बरं का. काय दिलाय सर? इथे व्हॉल्यूम दिलाय. तर आयसोथर्मलला बघा कंडिशन लावायच्या. एकदम थोडं हुशार विद्यार्थ्यासारखं वागा तुम्ही. इथलं प्रेशर मी म्हणतो P1. ठीक आहे, याला आपण असं पकडू. बरं, इथे करतो, इथे कॅल्क्युलेशन करतो, नीट लक्ष द्या. P इंटू V इज इक्वल टू P डॅश इंटू 2V. बरोबर आहे. P इंटू V इज इक्वल टू P डॅश इंटू 2V. P1 V1 इज इक्वल टू P2 V2 आयसोथर्मलला असतं. मग आता जर तुम्ही नीट बघायला गेले तर मला P किती येणार आहे? सुरुवातीचं प्रेशर येणार आहे 2P डॅश. म्हणजे याचं प्रेशर किती आलं बेटा? 2P डॅश. आलो इथपर्यंत 2P डॅश. इथे जर प्रेशर P डॅश आहे तर इथे पण प्रेशर P डॅश येणार आहे, कारण दिस इज विच प्रोसेस? दिस इज आयसोबारिक प्रोसेस. प्रेशर तेच राहणार, प्रेशर चेंज होत नाही आयसोबारिक मध्ये. म्हणजे हे जर P डॅश आहे तर हे पण P डॅश येईल. झालं. आता बघा, हा 2P डॅश आहे, म्हणजे इथे 2P डॅश आलं आणि इथे P डॅश आलं. म्हणजे त्यांनी रेशो विचारलाय. कसला रेशो विचारलाय सर? इनिशियल प्रेशरचा रेशो विचारलाय. तर इथून 2 आणि इथं 1 यायला पाहिजे. 2 आणि 1 कुठे येते बघा? डायरेक्ट बी आन्सर आहे. असं जाऊ शकता तुम्ही शॉर्टकट. पण मधलं पण तुम्हाला करून दाखवतो. मधलं कसं करायचं? तर मधल्याला काही नाही, कंडिशन लावायची. गामा दिलाय ना, त्यासाठीच दिलाय गामा. कशी कंडिशन लावाल? तर इकडचं प्रेशर मी मानतो P पकडतो. P त्याच्यानंतर V ची पॉवर गामा है ना. V ची पॉवर गामा म्हणजे 3/2 इज इक्वल टू P डॅश. आणि इथे काय येईल बेटा? इथे 2V आहे ना, तर 2V ची पॉवर 3/2. थोडंसं नीट बघायला गेलं तर मला काय पाहिजे? मला P पाहिजे ना, मला P पाहिजे. तर तो येणार आहे P डॅश इंटू 2V अपॉन V. तर V कॅन्सल होऊन जाईल. 2 ची पॉवर 3/2. 2 ची पॉवर 3/2 चा अर्थ काय होतो? P डॅश 2 ची पॉवर 3/2 म्हणजे 2√2. आता हे जर तुम्हाला येत नसेल, हे 2√2 कसं आलं तर मग अवघड आहे तुमचं. 3/2 म्हणजे काय? 2 इंटू 2 ची पॉवर हाफ. 2 ची पॉवर हाफ म्हणजे √2. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येणार आहे? याचा आन्सर हे बी येणार आहे. सो अशा टाईपच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करा. दिस इज फॉर युअर होमवर्क. प्लीज डू इट. ठीक आहे. नंतर सायक्लिक प्रोसेस थोडासाच राहिला. आता सायक्लिक प्रोसेस काय असतं सर? एकदम सोपं आहे बेटा, काहीच अवघड नाही. अशी प्रोसेस जी सायकलमध्ये फिरते. म्हणजे काय? की जसं मी ए पासून सुरू केलो, बी ला गेलो, सी ला गेलो, नंतर परत ए ला आलो ना. म्हणजे जिथून सुरू होतं तिथंच संपतो आपण. दॅट इज अ सायक्लिक प्रोसेस. म्हणजे इनिशियल स्टेट मस्ट बी इक्वल टू व्हॉट? फायनल स्टेट. ओके, इथे लिहिलंय बघा मी, इनिशियल स्टेट इज इक्वल टू फायनल स्टेट. आणि स्टेट म्हणजे काय सर? स्टेट म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. म्हणजे इथलं इनिशियल प्रेशर इज इक्वल टू फायनल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम, इनिशियल टेम्परेचर, फायनल टेम्परेचर. जर स्टेट सेम आहे तर अशी कुठलं आहे जे स्टेट फंक्शन आहे? इंटरनल एनर्जी. बरोबर. म्हणजे इनिशियल इंटरनल एनर्जी मस्ट बी इक्वल टू फायनल इंटरनल एनर्जी. सो इफ दिस इज ट्रू, मग चेंज इन इंटरनल एनर्जी किती आलं? 0. सायक्लिक प्रोसेसमध्ये कधीही इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. इट इज ऑलवेज 0. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? जर चेंज इन इंटरनल एनर्जी 0 आहे तर Q इज इक्वल टू W येणार. डायरेक्ट Q इज इक्वल टू W येणार.
फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने. जर क्यू इज इक्वल टू डब्ल्यू आला आणि सर वर्क डन कसं फाइंड करायचं, सो वर्क डन इज व्हॉट, एरिया ऑफ क्लोज लूप. या लूपच्या अंतर्गत जेवढा एरिया आहे दॅट इज वर्क डन. याच्यामध्ये दोन प्रकार असतात. जर बेटा ही सायकल क्लॉकवाईज असेल, क्लॉकवाईज असेल तर वर्क डन इज पॉझिटिव्ह. बघा मी लिहिलंय क्लॉकवाईज वर्क डन इज पॉझिटिव्ह. जर वर्क डन पॉझिटिव्ह असेल, तर क्यू इज ग्रेटर दॅन झिरो. क्यू इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजे हीट इज ॲब्झॉर्ब्ड. आणि जर अँटी क्लॉकवाईज असेल, अँटी क्लॉकवाईज म्हणजे असं, अँटी क्लॉकवाईज असेल तर वर्क डन इज निगेटिव्ह आणि हीट इज रिलीज्ड. आलं लक्षात? एवढं लक्षात ठेवा म्हणजे आपण सुंदर सुंदर प्रश्न करू. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा आहे. अ गॅस इज इनिशियली, खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहे. काय विचारले? अमाऊंट ऑफ हीट इन द कंप्लीट सायकल. अमाऊंट ऑफ हीट विचारले. तर अमाऊंट ऑफ हीट इज इक्वल टू असतं बेटा वर्क डन सायक्लिक प्रोसेसमध्ये. आता बघा अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे, अँटी क्लॉकवाईज आहे का क्लॉकवाईज आहे. बघा बरं सर, हे आहे कसं आहे, हे अँटी क्लॉकवाईज आहे म्हणजे वर्क डन इज लेस दॅन झिरो आणि हीट पण लेस दॅन झिरो म्हणजे हीट रिलीज असेल, लिबरेटेड किंवा रिलीज असेल. सो हीट इज ॲब्झॉर्ब्ड, हीट इज लिबरेटेड. काय येईल? लिबरेटेड येईल. ॲब्झॉर्ब्ड वाला उडवून टाका. आता या दोघांपैकी काय येईल सर? तर काढा ना तुम्ही, वर्क डन काढू शकता तुम्ही. वर्क डन कसं काढता येईल? वर्क डन इज इक्वल टू असतो एरिया अंडर पीव्ही कर्व. या ट्रायंगलचा एरिया काढून टाका. या ट्रायंगलचा एरिया काढता येईल. बघा हाफ इंटू बेस म्हणजे काय? 1.5 मायनस 1 म्हणजे हे किती आलं? 0.5 इंटू हाईट म्हणजे किती येणार? हे 100 आणि हे 50. 100 मधून 50 गेले तर गेलं 50 आणि हे किलो पास्कल आहे म्हणजे 10 ची पॉवर 3 येईल बेटा. किलो पास्कल है ना, 10 ची पॉवर 3 म्हणजे हे किती यायला पाहिजे? हे यायला पाहिजे, हे 5 5 25, 25 बाय 2 म्हणजे 12.5 म्हणजे 12,500. सो क्यू इज इक्वल टू किती येईल बेटा? 12,500. पण निगेटिव्ह मध्ये यायला पाहिजे. दिस इज करेक्ट. निगेटिव्ह मध्ये काय यायला पाहिजे? वर्क डन इज ऑल्सो इन निगेटिव्ह. व्हाय निगेटिव्ह? कारण सायकल कशी आहे? अँटी क्लॉकवाईज. त्याच्यानंतर अ सिस्टम आफ्टर पासिंग थ्रू डिफरंट स्टेट्स रिटर्न बॅक, परत एकदा रिटर्न आली तर ती कुठली प्रोसेस असते बेटा? सायक्लिक प्रोसेस. इन अ सायक्लिक प्रोसेस वर्क डन ऑन बाय द सिस्टम. काय असतं? मोर दॅन हीट गिवन नाही, इक्वल असतं. इक्वल. प्री एक्सपान्शनचा कन्सेप्ट आहे. प्री एक्सपान्शन म्हणजे काय? की एखाद्या सिस्टमला जर तुम्ही असं सोडून दिलं म्हणजे व्हॅक्यूम मध्ये सोडून दिलं म्हणजे बाहेर काय सराउंडिंग होतं पण सराउंडिंग नसून नुसतं व्हॅक्यूम आहे आणि तेव्हा जेव्हा एक्सपान्शन होतं दॅट इज फ्री एक्सपान्शन. याच्याबद्दल काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे. काय लक्षात ठेवायचे आपल्याला? सगळ्यात पहिले व्हॅक्यूम मधलं एक्सपान्शन. इथे बेटा वर्क डन, हीट आणि डेल्टा यू सगळं झिरो असतं. इट्स काइंड ऑफ कुणाला हीट पण द्यावी नाही लागत, इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होत नाही आणि वर्क डन पण होत नाही कारण कोणीच नसतं. इट्स काइंड ऑफ अ बॉल विच इज मुव्हिंग इन अ स्पेस. जर तुम्हाला मेकॅनिक्सच्या भाषेत समजायचं म्हटलं तर ना बॉलची पोटेन्शियल एनर्जी डायरेक्ट काही चेंज होणार आहे, तो कॉन्स्टंट वेलोसिटीचा हॉरिझॉन्टल चाललाय, ना कायनेटिक एनर्जी चेंज होईल, कॉन्स्टंट वेलोसिटीने चाललाय, काहीच होत नाही, एकदम स्मूथ प्रोसेस चालू आहे. ठीक आहे, तसं काहीतरी समजा तुम्ही. इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल म्हणजे काय? व्हेरी फास्ट होते. अजिबात थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम प्रमाणे चालत नाही. ठीक आहे. कॅन नॉट बी शोन ऑन द पीव्ही ग्राफ कारण ही इरिव्हर्सिबल आहे, थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम नाही आहे. मला प्रत्येक पॉईंटचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर नाही माहिती, सो ग्राफवर याला दाखवता येत नाही. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. याचे काय प्रश्न आलेत बघा. अ परफेक्ट गॅस कंटेंट, मगाशीचा जो प्रश्न होता, कंटेंट इन अ केप्ट इन अ व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये आहे ना, फ्री एक्सपान्शन आहे ना, तर टेम्परेचर वगैरे काहीच चेंज होत नाही. इट इज अ कॉन्स्टंट. सगळं कॉन्स्टंट कारण चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो. हा प्रश्न केलाय ॲडियाबॅटिकचा आहे पण हा मगाशीचा राहिलेला प्रश्न आहे बघा एकदम सुरुवातीला प्री एक्सपान्शनचा. परत एकदा बघा इथे काय आले? अ थर्मोडायनेमिक प्रोसेस ऑफ अनकंट्रोल्ड चेंज. अनकंट्रोल्ड म्हणजे इरिव्हर्सिबल. सॅटिस्फाईंग क्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू झिरो है ना. हे काय बेटा? दिस इज अ प्री एक्सपान्शन. कारण सर पण ॲडियाबॅटिक नाही येऊ शकत. ॲडियाबॅटिकला वर्क डन झिरो नसतं. ॲडियाबॅटिकला काय झिरो असतं? फक्त क्यू झिरो असतं. ठीक आहे ना. इन अ थर्मोडायनेमिक प्रोसेस फॉर अ फ्री एक्सपान्शन साठी काय? रॉंग स्टेटमेंट. तर हे वाचून घ्या. हे बोर्डमध्ये पॉईंट्स दिलेत. हे फ्री एक्सपान्शन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन हा टाइप ऑफ ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे कारण क्यू झिरो आहे. मी म्हणू शकतो ऑल फ्री एक्सपान्शन्स आर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन्स ऑर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन्स आर नॉट फ्री एक्सपान्शन्स. ओके. सो ॲडियाबॅटिक एक्सपान्शन अँड देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. येस, एक्सचेंज ऑफ हीट नाही. नो वर्क डन. एकदम बरोबर. इट इज अन इन्स्टंटेनियस चेंज. येस. अँड सिस्टम इज नॉट इन थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम. येस, इट इज व्हेरी फास्ट. प्री एक्सपान्शन कॅन बी प्लॉटेड. मी तुम्हाला आताच सांगितलं प्लॉट करता येत नाही. सो दिस इज करेक्ट आन्सर. ग्राफ बेस्ड क्वेश्चन कसं येतं सांगतो तुम्हाला. ग्राफ बेस्ड क्वेश्चन एकदम सोपे येतात, काही टेन्शन घ्यायचं नाही.
आपण सॉल्व्ह करून बघू. काय विचारलं बेटा? वर्क डन. काढून टाका वर्क डन. कसं काढणार? एकदम सोपा प्रश्न आहे, ऐका जरा. वर्क डन काय असतं? सायक्लिक प्रोसेस आहे. सो एरिया अंडर कर्व आहे, त्याच्या लूप मधला एरिया आहे. बघा ही कशी सायकल आहे? दिस इज व्हॉट? दिस इज विच सायकल? अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. सर हे जर क्लॉकवाईज आहे, हे जर क्लॉकवाईज आहे, क्लॉकवाईज आहे, तर वर्क डन काय येणार आहे? पॉझिटिव्ह. अच्छा, आणि ही कशी सायकल बेटा? दिस इज अँटी क्लॉकवाईज, सो वर्क डन इज निगेटिव्ह. आणि दोघांचा एरिया सेम आहे. एरिया सेम आहे, तुम्ही काढून बघा, दोघांचा एरिया सेम आहे. सो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना कॅन्सल करताना आन्सर इज झिरो. आन्सर इज व्हॉट? झिरो. आलं लक्षात? येस सर, लक्षात आलेलं आहे. व्यवस्थित करून बघा. सेम सोपा प्रश्न आहे बेटा. हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब म्हणजे क्यू विचारलाय, तर क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. डब्ल्यू काढा. तुम्हाला काढता येईल का याचं? काढता येईल एरिया. एरिया कसा काढायला? याचा फॉर्म्युला काय असतो? याचा फॉर्म्युला नीट लक्ष द्यावा. आपण काय लिहितो? पाय आर स्क्वेअर लिहितो सर्कलला. पण इथे तसं नाही लिहायचं. मग कसं लिहायचं? इथे लिहायचं बेटा पाय R1 R2. R1 R2 का घेतला? कारण हा नॉट नेसेसरी दिस इज अ सर्कल, दिस कॅन बी अ एलिप्स. पाय ए बी लिहिताना तुम्ही पाय ए बी, कारण हे लिटर आणि पास्कल तुम्ही वेगवेगळ्या युनिट्सचे क्वांटिटीज कम्पेअर करू शकत नाही. सो बेटर टू कन्सिडर ॲज एलिप्स. बघा मी कसं करतो. पाय इंटू R1. R1 म्हणजे लेटेस्ट कन्सिडर दिस. याची रेडियस किती येईल? तर 15 - 5. ही लेंथ किती आली बेटा? 10. रेडियस किती आली? 5. सो 5 इंटू 10⁻³ लिटर है ना. लिटरचं मीटर क्यूबमध्ये केलंय. हे झालं. आता हे बघा, हे किती आहे? हे आहे सर 10. मग हे 10 आहे, तर याची रेडियस लिहायची म्हणजे 5 येईल. 5 इंटू 10⁻³ कारण किलो येते, किलो आहे. तर किती आला आन्सर? 25 पाय. आहे का ऑप्शन? 25 पाय आहे का? अरे 25 पाय कुठे? हे आहे बघा. हे आन्सर यायला पाहिजे, डी आन्सर. ओके, डी आन्सर यायला पाहिजे. इन एन आयडियल गॅस. सुंदर प्रश्न, सुंदर प्रश्न. मास एम इज इन स्टेट ए. अच्छा, गोज टू अनदर स्टेट बी. हे ए आहे आणि हे बी आहे. हे वेगवेगळ्या प्रोसेस आहे. तर त्यांनी विचारलंय की कुठे हीट ॲब्झॉर्ब जास्त होणार आहे? कुठे हीट ॲब्झॉर्ब जास्त होणार आहे? बघा मी तुम्हाला सांगतो, सुंदर प्रश्न आहे. क्यू इज इक्वल टू असते बेटा डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता डेल्टा यू सेम आहे. सेम का बरं सेम आहे? कोण सांगेल मला का बरं सेम आहे? सर यासाठी सेम आहे कारण इनिशियल आणि फायनल स्टेट तिघांसाठी सेम आहे. इथे टेम्परेचर वेगवेगळं जरी असेल पण तिघांसाठी एकच चेंज इन इंटरनल एनर्जी आहे, कारण स्टेट्स त्यांचे मॅच होत आहेत. मग क्यू कोणाचा मोठा असेल? ज्याचं वर्क डन सगळ्यात जास्त असेल. मग मला सांगा वर्क डन कोणाचं जास्त आहे? कोणाचं वर्क डन जास्त आहे? ज्याचा एरिया जास्त आहे. कोणाचं जास्त आहे? 3, नंतर 2, नंतर 1 है ना. सगळ्यात जास्त 3चा एरिया आहे, बरोबर ना. 3च्या खाली एवढा सगळा एरिया येईल बेटा, एवढा सगळा एरिया येईल 3च्या खाली. 2च्या खाली कमी एरिया येईल. 2च्या खाली कुठला एरिया येईल सर? तर 2च्या खाली एवढा एरिया येईल आणि नंतर 1च्या खाली येईल. आलं लक्षात? सोपं आहे का? सोपं आहे का सर? येस सर, सोपं आहे. म्हणजे आन्सर काय आला पाहिजे? Q3 ग्रेटर दॅन, कुठे गेला? Q3 ग्रेटर दॅन Q2 ग्रेटर दॅन Q1. हे बघा, हे पण प्रश्न डायरेक्ट उडव्यासारखे बेटा. असा दिसला प्रश्न, विद्यार्थी घाबरतात. घाबरायची गरज नाही, घाबरवायची गरज आहे. कोणाला घाबरवायचं आहे आपल्याला? आपल्या कॉम्पिटिटर्सला. असं काही नाही, तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा, बरोबर सगळे बाजूला होतात. 1 mole of a gas goes from initial state to final state B to process if the undergoes isothermal expansion. पहिले आयसोथर्मल एक्सपान्शन होतं. आयसोथर्मलचा ग्राफ सांगितलाय तुम्हाला, कसा आहे तो? असा ग्राफ आहे. या दोघांपैकी एक यायला पाहिजे है ना. पहिले आयसोथर्मल एक्सपान्शन आहे, नंतर काय सांगितले? नंतर व्हॉल्यूम कमी होतोय कॉन्स्टंट प्रेशर. व्हॉल्यूम कमी होतोय अंडर कॉन्स्टंट प्रेशर. बघा इथे व्हॉल्यूम काय लागलाय? वाढायला लागलाय. इथे व्हॉल्यूम वाढायला लागलाय. हे नाही येत, हे यायला पाहिजे. ए पासून चाललोय, पहिले आयसोथर्मल एक्सपान्शन होते, म्हणजे हेच आन्सर आहे. कारण इथे त्यांनी काय केलंय ना, ए पासून चालायला लागलं. ठीक आहे, इथे आयसोथर्मल म्हणजे आयसोथर्मल एक्सपान्शन होतं इथे, पण याच्यानंतर इथे कंप्रेशन व्हायला पाहिजे, पण होत नाही इथे कंप्रेशन, म्हणून नाही. हे आन्सर, हे आन्सर आहे. हा प्रश्न करून घ्याल. हा प्रश्न पण सोपा आहे. कसा करायचा? पीव्ही डायग्राम फॉर अ फिक्स मास ऑन आयडियल गॅस. एबी काय बेटा? एबी आयसोथर्मल आहे. आयसोथर्मल, ठीक आहे. जर एबी आयसोथर्मल आहे तर टेम्परेचर कॉन्स्टंट असलं पाहिजे. टेम्परेचर कॉन्स्टंट असलं पाहिजे एबीला. बघा बरं, एबीला कुठे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे? एब नाही, इथे तर नाही आहे. एबीला कुठे? एबीला हे टेम्परेचर चेंज करायला लागलं. बघा, एक्स ॲक्सिस चेंज करायला लागले. एबीला टेम्परेचर कॉन्स्टंट आहे का? इथे कॉन्स्टंट टेम्परेचर. इथे पण कॉन्स्टंट नाही आहे. अच्छा, इथे पण कॉन्स्टंट नाही. आन्सर काय आलंय सर? आन्सर डायरेक्ट डी आले. डी म्हणजे अच्छा, तसं डी नाही येते, सी आन्सर आहे. अरे तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कळतंय का? टेम्परेचर कॉन्स्टंट आहे बेटा. ए टू बी आयसोथर्मल आहे. त्यांनी पीव्हीचं कन्व्हर्जन कशात विचारलंय? पीटी मध्ये विचारलंय. पण मी एकदम स्मार्ट वर्कवर बिलीव्ह करत असतो. मला दिसलं ए टू बी आयसोथर्मल आहे. आयसोथर्मल ए टू बी कोण आहे? एकच आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे एक्स, याला असं पाहिजे, वाय ॲक्सिसला पॅरलल पाहिजे टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे, है ना. बाकी कुठेच येत नाही. हे पण तसंच आहे बेटा. करून घ्याल. आयडियल गॅस इज टेकन थ्रू प्रोसेस वर डन बाय द गॅसेस फ्रॉम
प्रोसेस C2A, हा एक चांगला प्रश्न आहे. काय म्हटलंय त्यांनी? वर्क डन विचारले. कुठून वर्क डन विचारले? सी पासून ए ला, इथे वर्क डन विचारले. आता जर तुम्ही डायरेक्ट एरिया काढला ना, याचा ट्रॅपेझियमचा आन्सर येणार नाही. तसं नाही करायचं, जो डेटा दिलाय त्याप्रमाणे जाऊ आपण. काय दिले बेटा? वर्क डन दिले बघा. इथे काय दिले? हीट, नेट हीट दिली, म्हणजे मला क्यू ची व्हॅल्यू दिली, क्यू इज इक्वल टू 5. तर मी काय करणार आहे बघा, क्यू इज इक्वल टू काय लिहू शकतो मी? आय कॅन राईट क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, बरोबर आहे. म्हणजे क्यू इज इक्वल टू डेल्टा यू तर 0 आहे सायक्लिकसाठी, प्लस आता डब्ल्यू. वर्क डन कुठे कुठे होतंय सांगा मला? वर्क डन कुठे कुठे होतंय? इथे वर्क डन होईल का? इथे वर्क डन होईल का? कुठे सर मला सांगा? इथे 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 वर्क डन होईल का? कुठून कुठे सांगितले त्यांनी? वर्क डन बाय गॅस फ्रॉम C2A. अच्छा, C2A सांगितले. व्हॉल्यूम कुठे कॉन्स्टंट? इथे व्हॉल्यूम कॉन्स्टंट बघा. व्हॉल्यूम त्यांनी हुशारपणाने y एक्सिस वर घेतलाय. सो इथे वर्क डन नाही होणार, B टू C ला वर्क डन नाही होणार. मग A टू B ला वर्क डन होऊ शकतं, A टू B ला वर्क डन होऊ शकतं, बरोबर. मग मी लिहितो वर्क डन फ्रॉम A टू B, प्लस A टू B ला झालं, B टू C ला नाही होणार, 0A प्लस वर्क डन C2A. हे असेल टोटल वर्क डन, बरोबर आहे. आता मला क्यू दिला बेटा 5 इज इक्वल टू A टू B चं वर्क डन मला माहिती आहे का? A टू B चं वर्क डन म्हणजे हा एरिया येईल, अंडर PV कर्व येतो, अंडर PV कर्व. व्हॉल्यूम इकडे आहे, कन्फ्यूज होऊ नका. हा एरिया किती आहे सर? हा रेक्टँगल बेटा, बघून घ्या आता हा एरिया किती. हा 2 आहे, हा 2 आहे, आणि हे किती आहे? तर हे 10 आहे, है ना. 2 × 10 किती आलं? हे 20 आलं. 2 × 10 20 आलं. आणि व्हॉल्यूम काय लागलं बघा? एक अजून गोष्ट आहे, व्हॉल्यूम वाढतोय, है ना. व्हॉल्यूम वाढतोय म्हणजे वर्क डन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे 20 आलं, प्लस वर्क डन फ्रॉम C2A. वर्क डन फ्रॉम C2A. सो आन्सर काय पाहिजे? 5 - 15, दॅट इज -15. व्हेरी गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. बरंच डोकं लागतं याला, रिअल टाइम थोडासा प्रेझेन्स लागतो. अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. अशा प्रकारे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आणि सगळ्या प्रोसेस आपण इन डिटेलमध्ये कव्हर केल्यात. सगळ्या टाईपचे एक्झाम्पल पण झालेत. यालाच रिवाईज करा, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येऊ द्या. नक्की तुम्हाला COEP VJTI मिळेल. रिव्हिजन करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. काही कमेंट्स असतील तर तुम्ही मेन्शन करू शकता. लवकरच दुसरं लेक्चर येणार आहे थर्मोडायनॅमिक्सचं. छोटं लेक्चर असेल ते, त्यामध्ये आपण काय कव्हर करणार? कार्नॉट इंजिन कव्हर करू आणि या चॅप्टरला संपवून टाकू. ऑल द बेस्ट.